कार्यक्रम सुरू करणार आहोत, त्यामुळे सर्व उपस्थित प्रेक्षकांना सर्वांना विनंती आहे की कृपया आपण आसनस्थ व्हा. सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आणि काही क्षणातच आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की कृपया आपण समोर असलेल्या खुर्च्यांवर बसून घ्यावं. सर्व मान्यवरांचं आगमन होतं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्वांचं आपण इथे स्वागत करूया. डॉक्टर निशिगंधाताई वाड, डॉक्टर रेवती श्रीनिवासन, द्वारकाताई डोके आणि प्रज्ञाताई पोळे. आणि इतर सर्व मान्यवरांचं दुपार आणि सकाळ या सीमारेषेवर आहोत, त्यामुळे शुभ सकाळ आणि थोड्या वेळानंतर शुभ दुपार. महिला दिनाच्या निमित्ताने त्याच्या पूर्व दिनी आयोजित आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. सन्माननीय ओक सरांचंही आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती आहे की कृपया आपणही आसनस्थ व्हावं. ठाणे वैभव वृत्तपत्र आणि कौशल्य मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या महिला दिन विशेष परिसंवाद आणि सत्कार सोहळ्यास उपस्थित आपण सर्वांचं आयोजकांच्या वतीने मी साधना जोशी मनःपूर्वक स्वागत करते. मंडळी, गमतीनं असं नेहमी म्हटलं जातं की महिला दिन, पुरुष वर्ग किंवा बंधुवर्ग नेहमी असं म्हणतो की महिला दिन कशाला साजरा करता. तो तर खरं तर वर्षभरातला सगळ्यात मोठा दिवस आहे, जो 8 मार्चला सुरू होतो आणि पुढच्या वर्षी 7 मार्चला संपतो. असं विनोदाने जरी म्हटलं गेलं असेल तर मला वाटते तेच होणं अपेक्षित आहे. कारण पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांचा हा दिवस जर तितक्याच ममत्वाने आणि तितक्याच आत्मीयतेने पुरुषांनी साजरा केला तर सामाजिक परिस्थिती फार वेगाने आणि अतिशय सकारात्मक पद्धतीने बदलली जाईल. असं पुन्हा विषयांतर होईल. आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या वेळेला मला सूत्रसंचालनासाठी नमस्कार आई आमंत्रित केलं गेलं तेव्हा निशिगंधाताई मला इतकं छान वाटलं. तुमच्यासारख्या सगळ्या 4 जणी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या आणि या सगळ्यांना एका माळेमध्ये गुंफण्यासाठी धागा म्हणून जर मला आमंत्रित केलं गेलेलं आहे आणि सगळी मंडळी आपलीच आहेत, त्यामुळे या आपलेपणाने स्वागत करताना माझी नेहमीची अनुप्रासाची मालिका तुम्हा सर्वांना समर्पित करते. आपल्यातल्याच आपल्यांनी आपल्यासाठी आयोजित आजच्या आपल्या आनंद सोहळ्यास आलेल्या आप्तस्वकीयांना अतिशय आदराने आगत स्वागत अर्पिताना आम्ही अपरंपार आनंद अनुभवित आहोत. हा आनंद ये हृदयीचा ते हृदयी करण्यासाठी इतकं सुंदर निमित्त आहे. मंडळी, स्त्रीचं वर्णन जर करायचं झालं तर काय करावं. एके ठिकाणी खूप छान वाचलं, स्त्री म्हणजे काय हो. सगळ्या स्त्रियांनी अतिशय अभिमानाने ऐका. धरित्रीच्या हृदयावर परमेश्वराने केलेली स्वाक्षरी म्हणजे स्त्री आहे. या पलीकडे स्त्रीचं अस्तित्व आणखी वेगळं काय मी सांगावं. स्त्रियांच्या बाबतीत नेहमी म्हटलं जातं की स्त्री म्हणजे सौंदर्य, पण आमच्या विजयाताई खूप छान व्याख्या करतात बरं का या सौंदर्याची. त्या काय म्हणतात, स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या हृदयापासून सुरू होतं आणि मनगटातील कार्यकर्तृत्वापाशी जाऊन पूर्ण होतं. इतकी सुंदर इथून इथपर्यंत जाणारी ही प्रवासाची मालिका म्हणजे स्त्रीचं सौंदर्य आहे. थोडक्यात फेअर अँड लवली नाही तर तिचं कर्तृत्व फेअर आणि लवली कसं होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक सजग असणं म्हणजे खऱ्या अर्थानं स्त्री दिन किंवा जागतिक महिला दिन असं म्हणता येईल. तर कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय दीपप्रज्वलनाने करणार आहोत, पण तत्पूर्वी आज जी इथे 4 जणी उभ्या आहेत म्हणजे आपल्याला भेटायला आलेल्या आहेत, त्यातली एक रूपवती आहे, एक सौंदर्यवती आहे, एकीने वेगळ्या क्षेत्रात आणि प्रत्येकीचा जसा आपण परिचय करून घेणार आहोत तसं आणखी स्त्रीत्वाबद्दल अभिमान दाटून येईल, वाटून येईल. खरं तर इलाई जमादार जेव्हा विचारतात प्रश्न की वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे, रोज अत्याचार होतो आरशावरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे.
या काव्य प्रश्नाचं उत्तर कौशल्य मेडिकल ट्रस्ट आणि ठाणे वैभवने आपल्या समोर इथे आज आणून दिलेलं आहे. आरशाला भावलेली, पुस्तकातून भेटलेली ही सगळी माणसं आज प्रत्यक्ष आपल्याला भेटायला आली आहेत आणि त्या चेहऱ्यामागचं सौंदर्य त्यांच्या मुलाखतीतून, त्या परिसंवादातून आपण जाणून घेणार आहोत. फार वर्षापूर्वी एका रूपवतीने स्वतःची तयारी झाल्यानंतर घाईतून घरातून निघताना आरशात पाहिलं आणि नेहमी असं म्हटलं जातं की स्त्री आरशाला काय प्रश्न विचारते की सांग दर्पणा कशी मी दिसते, आणि पारंपरिक उत्तर असं आहे की तूच तुझ्या रूपाची राणी ग. पण आज मात्र त्या स्त्रीने घरातून बाहेर पडताना घाईत आरशात पाहिलं आणि तिने प्रश्न बदलला. तिने आरशाला प्रश्न केला, काय रे कसा आहेस? आरशाला प्रश्न केला, काय रे कसा आहेस? आरसा म्हणाला ठीक आहे. आणि मग तोच आरसा प्रतिबिंबित होऊन म्हणाला, बाकी सगळं ठीक आहे ग, पण एक काम कर, ही चौकट तेवढी काढून टाक, मला फार गुदमरल्यासारखं होतंय. मंडळी, त्या क्षणी त्या स्त्रीने ती चौकट काढली आणि आज तागायत तिचा आरशात न मावलेला उत्फुल्ल चेहरा समाजाने पाहिला. हे आहे खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिनाचं औचित्य. आज या 4 चौघी आपल्याला भेटायला आल्या आहेत. किती छान वाटते ना चौघींकडे पाहिल्यानंतर. कर्तृत्वाने सुंदर बनलेल्या 4 चर्यासोबत आहेत. अभिनयासोबत बुद्धिमत्तेचं सौंदर्य आणि खुललेलं मुखकमल आज आपल्याला भेटायला आले. डॉक्टर निशिगंधाताई वाड. हे मी 3दा का म्हणते हे मी नंतर सांगते. शैक्षणिक जाणीवांचा जबाबदार मुखडा घेऊन आल्या डॉक्टर रेवती श्रीनिवासन. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध करारी मुद्रा श्रीमती द्वारकाताई डोखे आणि प्रसार माध्यमातील आश्वासक स्वप्नवेडा चेहरा श्रीमती प्रज्ञाताई पवळे. सगळ्यांचं मनपूर्वक इथे स्वागत करते आणि दीपप्रज्वलनासाठी आमंत्रित करते 4ही मान्यवरांना. डॉक्टर संजय ओक यांना आणि निखिलजी, आपणास विनंती आहे की कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलनाने आपण करावात. 4ही मान्यवर डॉक्टर निशिगंधाताई वाड, डॉक्टर रेवती श्रीनिवासन, द्वारकाताई डोके आणि प्रज्ञाताई पवळे. आपणा सर्वांना विनंती आहे की आपल्या शुभ असे दीप प्रज्वलित करून आजच्या या कार्यक्रमाचा आपण शुभारंभ करावा. त्याचबरोबर कौशल्य मेडिकल ट्रस्टच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती, आपणही या दीप प्रज्वलनामध्ये कृपया समाविष्ट व्हावं. सीमाताई सोहोनी, आपणासही विनंती आहे की कृपया आपणही दीप प्रज्वलनासाठी यावं. इकडे का डॉक्टर समीप, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत करते. स्त्रीचं वर्णन करताना संजीवनी ताई खूप छान म्हणतात, मी कांता, मी माता, शिक्षक, मी सेवक, मी कलावती, शास्त्रज्ञा, विविध गुणी नटते मी, विश्वाची मी प्रतिभा, मजमध्ये समृद्धी वसे, संस्कृती जणू समूर्त, स्त्री हे माझे नाव असे. खरं तर मंडळी, स्त्री म्हटलं की जसं मगाशी म्हटलं तसं की कुटुंबवत्सल, प्रेमळ आणि सौंदर्य या सगळ्या गोष्टींना जपणारी, पण त्याचबरोबर कुटुंबाच्या आरोग्याची एक काळजी वाहणारी अशी सुद्धा ती एक भूमिका बजावत असते. कुटुंब स्वास्थ्याची काळजी जशी स्त्री घेत असते, तशी समाज पुरुषाच्या स्वास्थ्याची काळजी घेणारे 2 प्रमुख घटक, हॉस्पिटल आणि पेपर, न्यूजपेपर, ज्यांना इंग्रजीमध्ये आपण इस्पितळ आणि वर्तमानपत्र म्हणतो. पहिला घटक म्हणजे हॉस्पिटल. अतिशय कौशल्याने तनामनाचं आरोग्य राखतंय, तर दुसरा घटक उत्तम सामाजिक आरोग्यासाठी विचारांना दिशा देत आहे. थोडक्यात समाज स्वास्थ्याचा रिपोर्ट लिहायचा झाला तो उजवा हात म्हणजे हॉस्पिटल जर लिखाण करतोय, तर डावा हात अतिशय कल्पकतेने त्या कागदाला स्थिर धरून आहे. असं एकमेकांच्या सहकार्याने चालू असणारे कौशल्य आणि ठाणे वैभवचं हे काम. प्रकृती आणि पुरुष हे विश्वाचे कारण समजले जातात. दोघेही एकमेकांना पूरक आणि सहाय्यकारी असताना फक्त महिला दिनच का साजरा केला जातो? आपल्याच संस्कृतीने उत्तर दिलंय,
कारण कृतज्ञता हे माणसाला लाभलेलं सर्वात मोठं वरदान आहे आणि या निमित्ताने विश्वनिर्मिती करणाऱ्या प्रत्येक सर्जनशीलतेला, प्रत्येक सर्जनाच्या कृतीला विश्वाने केलेलं हे वंदन आहे आणि म्हणूनच ही जागतिक महिला दिनाची एकंदरीत ही आखणी आणि रेखणी असावी. सर्व मान्यवरांचं आपण आता स्वागत करतोय. सर्वप्रथम मी डॉक्टर निशिगंधाताई वाड यांना विनंती करते की डॉक्टर ओक सरांच्या हस्ते आपण या स्वागताचा स्वीकार करावा. पण तत्पूर्वी अगदी थोडक्यात, कारण निशिगंधाताईंचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही. नुसतं नाव घेतलं तरी तिथे म्हणावंसं वाटतं सिर्फ नाम ही काफी है. पण तरीसुद्धा अगदी 2च वाक्य. 6व्या वर्षापासून अभिनयाची नाळ जोडली आहे. 8व्या वर्षापासून कविता लिखाणाला सुरुवात आहे. 100पेक्षा अधिक हिंदी आणि मराठी चित्रपट, मालिका, नाटकं यामध्ये त्यांनी स्वतःच्या अभिनयाची झलक दाखवलेली आहे. अभिनेत्री, कवयित्री, लेखिका आणि समाजसेविका अशा बहुअंगी आयामाने स्वतःला त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिउच्च पोझिशनवर नेऊन ठेवणाऱ्या निशिगंधाताई, फक्त 2 ओळी तुमच्यासाठी म्हणाव्याशा वाटतात. अर्थात यशवंत देवांच्या आहेत. तुमचा परिचय आणि तुमचा सगळा एकंदरीत आवाका पाहिल्यानंतर, किती रे तुझे रंग, किती रे तुझ्या छाया, 2च डोळे माझे, उत्सव जातो वाया, उत्सव जातो वाया. त्यामुळे आपणास विनंती करते की कृपया ओक सरांच्या हस्ते आपण आमच्या या स्वागताचा स्वीकार करावा. आणखी एक मोठी ओळख आहे. हां, अत्यंत कर्तृत्ववान अशा आईची, तिच्या इतकीच कर्तृत्ववान अशी ती मुलगी आहे. गो नाही, नंतर. धन्यवाद सर. त्या सिरियल मध्ये काम, त्यांचं थिएटर वेगळं, माझं थिएटर वेगळं. किसी भी विद्यालय की प्रगति उसके कुशल नेतृत्व पर निर्भर करती है. आज हम में उपस्थित रेवती मैम, वे केवल सिंघानिया विद्यालय की मुख्याध्यापिका नहीं बल्कि संस्था की दूरदर्शी संचालक भी है. अपने परिश्रम, अनुशासन और शिक्षा के प्रति समर्पण से उन्होंने विद्यालय को प्रगति की नई दिशा दी है. ऐसा कहा जाता है कि नेकी की रोशनी में जो तू जला, माफ़ कीजिएगा, हिंदी में कन्वर्ट करना थोड़ा डिफ़िकल्ट हो जाता है. हिंदी में ठीक से बोल नहीं पाती, अंग्रेज़ी आप सुन नहीं पाओगे, तो प्रयास कर रही हूँ कि आपका इंट्रो में हिंदी में दे सकूँ. तो आपके बारे में एक शेर मैंने बहुत ढूंढ के लाया था, तो वो आपको नज़र करना चाहूँगी. शेवटी आनंदाची देवाणघेवाण हेच तर कार्यक्रमाचं तत्व असतं मंडळी, आणि निवेदकाची हीच प्रमुख भूमिका की समोरचा अतिशय गंभीर होता कामा नये आणि तो या कार्यक्रमामध्ये इन्वॉल्व व्हायला हवा. सो नेकी की रोशनी में जग में तू, पुन्हा चुकतंय बघा, नेकी की रोशनी जो जग में तू जलाएगा, अंधेरा फिर कभी तुझे न छू पाएगा, अंधेरा फिर कभी तुझे न छू पाएगा. शिक्षा के माध्यम से नेकी की रोशनी फैलाने हेतु तत्पर सम्माननीय डॉक्टर रेवती श्रीनिवासन, आपसे मैं विनती करती हूँ कि डॉक्टर समीप इनके हस्ते आप हमारी तरफ से स्वागत का ये पुष्पगुच्छ स्वीकार करें. पुढचा चेहरा, माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पोलीस दलातील, अभिमानाने ऐका, माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पोलीस दलातील पहिल्या महिला गिर्यारोहक असणाऱ्या, हे अर्धवाक्य आहे, हे अर्धवाक्य आहे. पूर्ण वाक्य, माउंट एव्हरेस्टवर, शिखरावर ऑक्सिजन मास्क शिवाय राष्ट्रगीताचं गायन गाणाऱ्या भारतातील पहिल्या महिला असणाऱ्या, ऑक्सिजन मास्क शिवाय आपण कल्पनाच करू शकत नाही इतक्या उंचीवर. त्या मास्क शिवाय म्हणजे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम हे फक्त बोलण्याची गोष्ट नसते, तर ती रक्तातून वाहून कृतीत उतरावी लागते. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या या पुढच्या पाहुण्या आहेत. विंदा जसं म्हणतात तसं की डरतात वादळांना ते धात त्या ध्रुवाचे, हे शीड तोडले ते अनुकूल सर्व वारे, हे जाणतो तयाला वाटेल तेथे न्यारे. तसं याच काव्यपंक्तीला न्याय देणाऱ्या, मग्रूर प्राक्तनाचा नकाशा फाडून एव्हरेस्ट शिखरावर स्वतःचं नाव नोंदवणाऱ्या श्रीमती द्वारकाताई डोघे आपणास विनंती करते की डॉक्टर नेहा यांच्या शुभ हस्ते आपण आमच्या वतीने हा पुष्पगुच्छ स्वीकारावा, या स्वागताचा स्वीकार करावा.
दूरदर्शन आणि चित्रपटाच्या माध्यमातून एक चेहरा आपण पाहतोय, तसं बातम्यांमध्ये सुद्धा एक चेहरा, एक छानसा चेहरा आजकाल आपल्या भेटीला येतोय. ABP माझा या आघाडीच्या वृत्तवाहिनीत डेप्युटी प्रोड्युसर आणि वृत्त निवेदिका म्हणून कार्यरत असणाऱ्या आपल्या पुढच्या सेलिब्रिटी, पत्रकारितेतील मानाचा नारद पुरस्कार त्यांना प्राप्त आहे, सर्वोत्तम वृत्त निवेदिका पुरस्कार प्राप्त आहे, नवदुर्गा पुरस्कार प्राप्त आहे आणि प्रसाद ओक यांचा माझा आनंद आणि खासदार अमोल कोल्हे यांचं संसदेत गरजतो सह्याद्रीचा छावा या 2 पुस्तकांचं शब्दांकन ज्यांनी केलेलं आहे, त्यांच्या बाबतीत फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं मला की हाती लेखणीची तलवार करतो चुकांवरती प्रहार, नाही कोणासमोर झुकणार त्याचा सुधारणेचा निर्धार, सत्याला सत्य म्हणतो करतो खोट्याचा संहार, असा तो धाडसी पत्रकार, असा तो धाडसी पत्रकार. प्रज्ञाताई पोवळे आपणास विनंती करते की डॉक्टर नेहा यांच्या शुभ हस्ते आपण कृपया या सत्काराचा स्वीकार करावा. त्याचबरोबर POGS या संस्थेचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर महेश जोशी आपणास विनंती आहे की कृपया आपण ही आमच्या वतीने, सीमाताई आपणास विनंती आहे की कृपया आपण सन्माननीय डॉक्टर महेश जोशी यांना आपल्या वतीने हो घेते ना नंतर घेते. आणि त्याचबरोबर POGS या संस्थेच्या सेक्रेटरी सुप्रसिद्ध गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर नागेश आशाताई भानुशाली आणि सीमाताई सोहोनी आज आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रभावी वक्ते, सिद्धहस्त लेखक, धन्वंतरीचा आशीर्वाद प्राप्त असणारे सर्जन आणि कौशल्य हॉस्पिटलमधले ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर संजय ओक आपणास विनंती करते की कृपया आपण या निमित्ताने आमच्याशी संवाद साधून महिला दिनाच्या शुभेच्छा महिलांना द्याव्यात. तुम्हीच तो वटवृक्ष जिथे विसावे पांथस्थ होऊन या निर्धास्त वाट सुखाची चालतो. आदरणीय संजयजी ओक सर. आज तुमचा दिवस आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर सगळे दिवस तुमचेच असतात. पुरुष मंडळींनी फक्त ऐकून घ्यायचं असतं. सॉफ्ट मीडियामध्ये हल्ली एक खूप छान अशी रील आहे, नवरा जोरजोरात बायकोवर ओरडत असतो, सगळेजण ऐकत असतात, मग नंतर तो हळूच म्हणतो, आता पहिली धुणी धुवून घेऊ का पोळ्या लाटायला घेऊ. हे वास्तव आहे, पण याचा अभिमान आहे. विनोदाचा भाग बाजूला सोडला तर आज मेडिकल कॉलेज, कुठलंही मेडिकल कॉलेज घ्या, त्याच्या टॉपमोस्ट ॲडमिशन्स या मुली आहेत. युनिव्हर्सिटी रँकर्स मुली आहेत. काही काही ब्रँचेस असे होते, समीपला आठवण होईल, समीप माझाच विद्यार्थी आहे KEMचा, की मुली ऑर्थोपेडिक्समध्ये फार येत नसत. आज ऑर्थोपेडिक सर्जन्स मुली आहेत, न्यूरोसर्जन्स मुली आहेत, कार्डियक सर्जन्स मुली आहेत. अधूनमधून थोडे गायनेकोलॉजिस्ट मेल शिल्लक आहेत, तेवढा एक आम्हाला. पण असं नेहमी म्हटलं जायचं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ सक्सेसफुल वुमन. मी गमतीने त्याच्यात ॲड करायचो, इफ यू आर मोर सक्सेसफुल देर कॅन बी मोर दॅन वन, यु नो. पण आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की ती केवळ तुमची पत्नी किंवा कोणी आई किंवा असंच घरातली रक्ताची नातेवाईक असण्याची गरज नाही. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तुमच्या सहकारी, मेघा असते म्हणून मला ऑफिस चालवणं सोपं होतं, अर्चना असते म्हणून मला हॉस्पिटलचा फायनान्शियल ताळेबंद राखणं सोपं जातं. आमची, तिचं तर मी नाव विसरलो, तिचं ऑफिस बेसमेंटमध्ये आहे म्हणून मी तिला पाताळातली बाई असं म्हणतो, पण ती असते. त्याच्यामुळे सोनल, रुग्णालयातील उपकरणांची खरेदी, त्याचा एक MBAच्या शब्दात बोलायला गेलो तर इंटलेक्च्युअल मार्केट ॲनालिसिस, की कुठलं उत्पादन कोणाकडनं किती किमतीला घ्यायचं ह्याचे मला मिळणारे इनपुट्स. मेघाली असते म्हणून नवीन नियुक्त्या करणं सोपं जातं. आणि मी जिच्यावर हक्कानं ओरडतो, जी आल्या आल्या माझ्या फाउंटन पेनमध्ये शाई भरते, ती आमची मावशी. अशा प्रत्येकजण, आज स्वाती बसली तिथे, मला आठवते स्वाती आमची मावशी, तिथून तिच्या आयुष्याचा प्रारंभ होता. पण कोविडच्या व्हॅक्सिनेशनच्या काळामध्ये स्वाती आणि आमचा राकेश यांनी जे काम केलं त्याला तोड नाही.
आणि हे सगळं जे बांधलं गेलं आहे ना, हे सगळं जे बांधलं गेलं आहे ते मी पाहुण्यांना सुरुवातीच्या 5 मिनिटात सांगत होतो. ह्याच्यात कुठेतरी सरांचे आशीर्वाद आहेत. त्यांची इच्छा आहे की हे हॉस्पिटल अधिक सुदृढ व्हावं, ह्याची अनेक वाढ व्हावी, नवीन नवीन ब्रँचेस, आता रोबोटिक्स येत आहे, ह्याच्यामध्ये वृद्धी व्हावी. पण मला सरांचे शब्द अजून आठवतात, मी ते रिपीट करतो. एका वाक्याची ओव्हर सरांनी मला दिली होती की संजय, तू अमोल आणि समीपच्या पाठी उभा राहा, हॉस्पिटल हवं तसं वाढवा, पण गरिबांना कधीही नाडू नका. I think I could not have had a better over in my career from my predecessors. आजचा दिवस तुमचा आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आहात म्हणून आमच्या अस्तित्वाला कुठेतरी अर्थ आहे. त्यामुळे कृतार्थ आहोत, कृतज्ञ आहोत. असंच पुढे काम करत राहूया. नमस्ते. कौशल्य हॉस्पिटलची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आपण पाहणार आहोत. At True Wealth, we are rewriting the narrative of mena to menopause to remenopause. True power isn't about fighting, it's about evolving. Dr. Neha, in our work together, we have witnessed that whether it's PCOS in teenagers or the transition into post-menopause, a woman's ambition, vitality, and identity should never have to hit the pause button. Absolutely, Rajeshri. In India, we are seeing a significant surge in PCOS and perimenopausal related challenges. In spite of increased awareness, many women remain silent, maybe because of stigma, misinformation, or the deeply rooted belief that suffering is simply normal. And that silence often delays diagnosis, treatment, and healing. And it's precisely that silence we aim to break. Our vision for menopause is to create a powerful clinical, nutritional, and emotional dialogue, one that validates women's experiences and empowers them with knowledge, tools, and confidence. At Kaushalya Hospital, we undertake clinical screenings and evidence-based medical treatment with precision and compassion, complemented with detailed nutrition strategies and a no-pause framework tailored to each stage of a woman's life. This institutional collaboration ensures that our patients thrive with strength, clarity, and renewed vitality. And that is the beauty of this partnership. The integrative approach that True Wealth stands for is implemented right here at Kaushalya Hospital. A synergy of top-tier gynecological care with evidence-based nutrition, fitness, and lifestyle optimization that truly enhances outcomes. Together, we shift health from the pause mode to progress mode. Because the future belongs to the unstoppable women. The menopause is not just a movement, it's a revolution in women's health. It's time to replace silence with science. Replace stigma with strength. Join us to begin your no-pause journey today. No pause, just progress. न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने, इष्ट तेच छापणार या निग्रहासहित गेली 50 वर्ष वृत्तपत्राच्या माध्यमातून ठाण्याचा चेहरा बनून राहिलेले ठाण्याचे मुखपत्र अर्थातच ठाणे वैभव याचे व्यवस्थापकीय संपादक श्री निखिल बल्लाळ आपणास विनंती करते की कृपया या निमित्ताने आमच्याशी आपण संवाद साधावा. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी ॲडव्हान्समध्ये देतो असं मी म्हणणार नाही, कारण जसं मगाशी मॅडम म्हणाल्या, आय ट्रुली ॲग्री, एव्हरी डे इज अ वुमेन्स डे. आणि हे ठाणे वैभव आणि कौशल्य हॉस्पिटल आम्ही दोघंही हे समजतो आणि त्यामुळे हा छान असा कार्यक्रम दरवर्षी इथे पार पडत असतो. सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप आभार की आमच्या विनंतीला मान देऊन आज तुम्ही इथे आलात. कारण आपली एक विश लिस्ट असते की ही व्यक्ती यावी, ती व्यक्ती यावी, हिचे विचार आपल्याला ऐकायला मिळावे आणि तुम्ही सर्वजण इथे आलात. मॅडम, इट्स अ फॅन मुमेंट फॉर मी. तुम्हालाच प्रत्यक्ष बघून आमची अख्खी फॅमिली तुमची फॅन आहे. माझ्या आईला पण आज खरं इथे यायचं होतं, पण आजीला डिमेन्शिया असल्यामुळे तिला येता आलं नाही, पण ती बघणार आहे नक्की हे सगळं व्हिडिओ जे आपण करणार आहोत. त्याचबरोबर रेवती मॅडम इथे आहेत, त्या
आमच्या मॅडम आहेत, कारण माझ्या दोन्ही मुलांच्या त्या मुख्याध्यापिका आहेत. पण त्याही पलीकडे एक पालकत्वाचे धडे, कारण आजकाल पॅरेंटिंग इतकं चॅलेंजिंग झालेलं आहे आणि कुठेतरी आम्ही मग अशी हेल्प मॅडमकडनं सतत घेत असतो आणि मॅडम इज जस्ट वन फोन कॉल अवे आणि त्या कधीही आम्हाला तत्परतेने मदत करत असतात. त्यामुळे थँक्यू सो मच मॅडम आणि ऑलवेज कीप अस गायडिंग. प्रज्ञा, तुझं खूप कौतुक वाटतं आम्हाला, कारण आम्ही सगळे मीडियातले आहोत आणि इट इज नॉट इझी टू फेस कॅमेरा आणि एस्पेशली जेव्हा कधी बॉम्बलास्ट होतो किंवा अजून काही सेन्सिटिव्ह केसेस होत असतात आणि खूप चॅलेंजिंग असतं. मी पण 2 वर्ष रिपोर्टिंग केलं त्याच चॅनलमध्ये, त्यामुळे किती कठीण आहे किती चॅलेंजिंग हे मला माहिती आहे आणि म्हणून मला खास प्रज्ञाला इथे बोलावं असं वाटलं, कारण खरंच आम्हाला तुझं फार कौतुक वाटतं. आणि दोखे मॅडम, तुमचं खरंच फारच कौतुक वाटतं आम्हाला, कारण आम्ही बरेचदा तुमच्या बातम्या केलेल्या आहेत, मुलाखती झालेल्या आहेत आणि आपलं सगळं काम सांभाळून हे एवढं एक माउंटेनिअरिंग करणं आणि एक्सपिडिशनला जाणं खरंच खूप चॅलेंजिंग आहे आणि ते तुम्ही करताय आणि आय थिंक यू आर अ ट्रू इन्स्पिरेशन फॉर मेनी ऑफ. सो काल एक खूप छान मेसेज वाचण्यात आला, तो ह्या इथे मला सांगावंसं वाटतो की महिला म्हणजे काय. तर महिला म्हणजे शक्ती, महिला म्हणजे ऊर्जा, महिला म्हणजे सर्जनशीलता, महिला म्हणजे प्रेरणा आणि महिला आहे म्हणून हे सारं विश्व आहे. महिला आहे म्हणून घर आहे, महिला आहे म्हणून नाती आहेत आणि सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं की महिला आहे म्हणून याच नात्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा आहे. आणि खरोखर मला हे मनापासून वाटतं की महिलांचा रोल हा इतका मोठा आहे, म्हणजे इवन ठाणे वैभवमध्ये की माझ्या आजोबांना माझ्या आजीची साथ होती म्हणून आम्ही 50 वर्ष पूर्ण करू शकलो, नाहीतर इट वॉज नॉट पॉसिबल. कारण एखादं लोकल दैनिक सुरू करणं हे तेव्हा वेडेपणाच होता. पण आजीने सांगितलं की माझी टीचरची नोकरी चालू आहे, तुम्ही बिंदास काम करा, जे होईल ते होईल. त्यामुळे तिचा पाठिंबा होता, मग माझ्या आईचा पाठिंबा आहे, आज माझ्या मिसेसचा आहे, बहिणीचा आहे. त्यामुळे कुठेतरी आय थिंक वी शूड एक्सप्रेस आर ग्रॅटिट्यूड टू एव्हरी वुमेन इन आर लाईफ. आणि मला वाटतं कौशल्यामध्ये पण तसाच एक महिलांचा रोल फार मोठा आहे. आपण बघतोय की डॉक्टर नेहा, डॉक्टर प्रगल्भा हे पण धडाधडीने काम करत असतात आणि फार उत्तमरित्या कौशल्याला पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे आपलं सर्वांचं खूप खूप अभिनंदन, खूप कौतुक आणि असंच आपण दरवर्षी भेटत राहू आणि आपल्याला भेटायला आवडेल. आणि ऑफकोर्स या सर्व मान्यवरांना आम्ही ऐकायला उत्सुक आहोत, त्यामुळे आता मी जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा. हां, एक महत्त्वाची अनाऊन्समेंट म्हणजे आम्ही एक उद्या फार मोठा कार्यक्रम घेतो आहे. म्हणजे आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेत असतोच, तर उद्याचा कार्यक्रम जरा फारच अनोखा आणि वेगळा आहे आणि तो म्हणजे आहे साडी वॉकेथॉन. तर उद्या सकाळी 6 वाजता हिरानंदानी इस्टेटजवळ 8,000 महिला सकाळी 6 वाजता येणार आहेत आणि साडीमध्ये चालणार आहेत. कुठेतरी आपण एक फिटनेसचा, वॉकिंगचा संदेश या निमित्ताने देतो आहे. मागच्या वर्षी आम्ही हा उपक्रम केला, त्यालाही चांगला प्रतिसाद होता, म्हणून ह्यावर्षी आम्हाला पुन्हा करावासा वाटला. अजूनपर्यंत जर कोणी रजिस्टर केलं नसेल तर आजही करा. मला माहिती आहे सकाळी 6 वाजता मी फारच लवकर होतं, संडे आहे आणि साडी नेसून यायचं, पण तरी देखील मला तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आलात तर आम्हाला खूप आवडेल. पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद निखिल. आणि आता आपण मान्यवरांच्या परिसंवादाकडे वळणार आहोत. पण जसं निखिल आता म्हणाले की नारी म्हणजे शक्ती, पण आमचा पुरुष वर्ग म्हणतो जर स्त्री म्हणजे शक्ती असेल तर पुरुष म्हणजे सहनशक्ती असते, असं ओक सर अगदी मान्य करतील हे. तर त्या सहनशक्तीनेच आज हा कार्यक्रम इथे घडवून आणला आहे. त्यामुळे सर्व शक्तींना मी इथे इन्व्हाइट करते, चारही मान्यवरांना, की कृपया आपण आपल्या परिसंवादासाठी इथे उपस्थित व्हावं. डॉक्टर निशिगंधाताई वाड, डॉक्टर रेवती श्रीनिवासन, द्वारकाताई डोके आणि प्रज्ञाताई पवळे आमच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते. आणि अधिक वेळ न दवडता सुरुवात आपण निशिगंधाताईंच्यापासूनच करूयात. ताई, माझा पहिला प्रश्न किंवा सगळ्यांच्याच मनातले हे प्रश्न आहेत की आपण अभिनय क्षेत्राकडे वळावं असं तुम्हाला नेमकं कधी जाणवलं? त्यासाठी तुम्ही कुठे शिक्षण घेतलं का? या क्षेत्रातलं तुमचं गुरु कोण आहेत? आणि या क्षेत्रात यावं तसं अनिश्चित क्षेत्र आहे, तर घरातून कधी विरोध झाला का तुम्हाला? हरिओम. सर्वप्रथम मी श्री गजाननाला वंदन करते. माझ्या समक्ष उपस्थित या सगळ्या तेजस्विनी आपल्या सगळ्यांना नमन करते. समोर उपस्थित मॅडम, डॉक्टर सर, ओक सर कुठे गेले? सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्याला नमन करते. मला कल्पना आहे कुठल्याही बोजड शब्दांची उसनवार भलावण करणारं हा मंच तरी नक्कीच नाही.
तू बरेच प्रश्न असे टिंबटिंबमध्ये विचारलेस, ज्याचं खनन न करून उत्तर मला शोधायला लागेल वयाच्या या सोपानावरती. पण जेहेत ते कालाचे ठाई, अगदी लहानपणापासनं, म्हणजे मी 3.5 वर्षाची होते त्यावेळेला विजय तेंडुलकरांचं चिमणा बांधतो बंगला हे नाटक आईनी रूपांतरित केलेलं होतं दूरदर्शनसाठी. त्यावेळेला सुहासिनी मुळगावकर मॅडम किलबिल नावाचा एक कार्यक्रम निर्माण करायच्या आणि त्या काळी असं होतं की थेट प्रक्षेपण व्हायचं आणि मी चिमणीचं पिल्लू होते. आणि असं झालं की दूरदर्शनच्या म्हणजे त्या फ्लोअरवरती गेल्यावरती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या फ्लोअर मॅनेजरच्या कानामध्ये वरनं इन्स्ट्रक्शन्स येतात आणि तो नुसता हातवारे करून असं म्हणजे चालू करायचा इशारा करत होता आणि मला काही शष्प कळत नव्हतं, कारण प्रत्येक तालमीच्या आधी आई स्टार्ट म्हणायची आणि मग आमची तालीम स्टार्ट व्हायची. कोणी काहीच बोलत नाही आहे म्हटल्यावर डाव्या पायाचं वजन उजव्या पायाचं डाव्या पायावर करून झालं आणि असा एक म्हणजे काय म्हणतो आपण नीरव शांततेचे काही क्षण प्रक्षेपित झाले असतील लाईव्ह टेलिकास्टमध्ये. आणि शेवटी त्या माणसाला अगदी राहवलं नाही आणि त्यांनी जोरजोरात हुंकार द्यायला सुरुवात केली. तर मी गालावर बोट ठेवलं आणि अत्यंत नाटकी पद्धतीने विचारलं, आई स्टार्ट. ते तसंच सगळं म्हणजे रिले झालेलं होतं. आणि दूरदर्शन केंद्रावरनं आमची आई निघतच नव्हती. मुळगावकर बाईंना म्हणाली, अहो ते चिमणीचं पिल्लू इंग्रजीत बोललं आहे. तर आई म्हणाली, काही नाही, मुलांनी मुलांसाठी केलेला कार्यक्रम आहे. असा माझा स्टार्ट झाला. आणि त्याच्यानंतर मग अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली होती 6वीत असताना, म्हणून सुलभाताई देशपांड्यांच्या आविष्कार चंद्रशाळेत गेले. आणि मग अमोल पालेकरांच्या मुखवटेमध्ये 9वीत आले. चित्रपट करायला लागले. मला विचारायचं वाटतं की अशी शिष्यवृत्ती असते अभिनयासाठी? हो हो हो, अगं सगळ्याची असते. नॅशनल कल्चरल टॅलेंट सर्च बोर्ड आहे दिल्लीचा, त्यांची म्हणजे सगळ्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसाठी असते. नृत्य, गायन, तबला, अभिनय. तशी मला अभिनयाची होती. आणि गंमत अशी झाली की 10वीत असताना बोर्डात आले होते आणि त्यामुळे नॅशनल ती पण मिळाली होती आणि अभिनयाची होती. आणि रुपारेल महाविद्यालयामध्ये जेव्हा ॲडमिशन घ्यायला गेले तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रुपारेलमध्ये निम्मी अधिक मेरिट लिस्ट रीती व्हायची त्यावेळेला. त्यामुळे मग काउंटर 2 होते ना, की कल्चरल टॅलेंटची एक आणि आपल्या मार्कांची एक. तर मी अगदी कोकणस्थपणे जाऊन विचारलं, कुठे जास्त मिळत आहेत? त्या लाईनीत जाऊन उभं राहायचं. तर ड्रॅमॅटिक्सची जास्त होती, जस्ट फॉर फन सेक मॅम. अँड देन रेस्ट इज हिस्ट्री. बट टॉक अबाउट महिला दिवस, एक श्लोक आपण समर्पित करूया. तू छान छान निवेदनामध्ये कणिका, कविता, कवींना कोट केलंस. कौतुक वाटतं मला तुझ्या वाचनाचं आणि स्मरणशक्तीचं सुद्धा. पत्नीं मनोरमां देहीं मनोवृत्तानुसारिणीं तारिणीं दुर्गसंसार सागरस्य कुलोद्भवाम. म्हणजे हे परमेश्वरा, अशा पत्नीची साथ दे मला की जिची जोड माझ्या आयुष्याला मिळाल्यावरती माझ्या गुणांचा गुणाकार होईल आणि माझ्या यशाचा सूर्योदय कायम उगवता राहील. त्यामुळे सहनशक्ती हा संधी समास मला पसंत नाही. असो, अजून एक महिलांसाठी ते असं की ग्लोबल सिटिझनशिपमध्ये इन अ मॅन्स वर्ल्ड आय वूड लाईक टू से, वाळवंटात हरवले तरी जगण्याची जिद्द आहे. कुठंच नसलं म्हणून काय झालं, सखी तुझ्या आणि माझ्या डोळ्यात तर पाणी आहे, अशी विजिगीषू इच्छा स्त्रीची असते आणि म्हणून प्रत्येक दिवस हा तिचा असतो. वाह. रेवती मैम, सिंघानिया शेपिंग थेरेपीज के बारे में हम थोड़ा जानना चाहेंगे, क्या है एग्जैक्टली वो? Okay, good morning. I'll speak in English and Hindi mixed. And I think shaping therapies came out of a desire from my side to have children get education the right way. And it started because a lot of children during COVID could not attend school. And I thought I should do something in school. I approached the commissioner of police and I said if I can get a few children to school so that one-on-one, because those are children who can't see, screen नहीं देख पाएंगे और लैपटॉप से नहीं फंक्शन कर पाएंगे, तो ऑनलाइन लेसन्स करके कोई फ़ायदा नहीं है. और कहीं पे हमको 6 महीने के बाद दिख रहा था कि अभी 1 साल बंद होने वाला है. तो आई सेड कुछ तो विजन होना चाहिए अपने लिए
So that is how shaping therapies go when I tied up with shaping therapies. And I said, let me have counselors, clinical psychologists. अपना ही school, we have a lot of children with special needs, and we thought we should address that issue. And I thought parents today need to work, both parents need to work. वो मतलब एक सैलरी से नहीं चलता है, तो लेट अस बी प्रैक्टिकल. यदि दोनों पेरेंट्स दे गो टू वर्क, शाम को आने के बाद यदि बच्चे को थेरेपी के लिए लेके जाना है, देन इट बिकम्स वेरी बर्डनसम फॉर द पेरेंट. तो फ्रस्ट्रेशंस आ जाते हैं, एंग्जाइटीज़ आ जाते हैं, और कहीं पे दैट फैमिली में तनाव है. तो इसीलिए मैंने सोचा कि यदि स्कूल के अंदर ही हो, बच्चा जो पीरियड नहीं कर पाता है उस टाइम पे थेरेपी के लिए लेके जाएंगे और वापस बच्चे को क्लासेस में दे देंगे. तो व्हाट विल हैपन इज़ दैट पेरेंट को कोई टेंशन नहीं, शाम के स्कूल बस के टाइम पे बच्चा वापस स्कूल चला जाता है, घर चला जाता है. सो आई थिंक दैट वे यू आर रिड्यूसिंग द बर्डन. सो I will give you, rather than just talking about shaping therapies, my vision for any of my schools would be just this, that the parent must have minimal discomfort. Give them the comfort that everything that you can provide within the school, so that उसके बाद एक बार स्कूल आ जाता है बच्चा, फिर शाम को जब घर जाता है उसके बाद कहीं जाने की ज़रूरत नहीं पड़ेगी. He should have a complete wholesome life. And family also, consciously parents need to spend time with children. That effort, if we all do, I think we have a happier child. More than that, a happier society. क्योंकि अब मुझे फिक्र है for 2 generations now or 1 generation later कि क्या होगा सोसाइटी का. Fabric of society has changed. So you and I as parents and teachers or anyone have to just work towards building a stronger, confident, more freer, more safer society, a society that we think is of our dreams. That's the purpose of Singhania Shaping Therapies. व्हेरी नाईस. द्वारकाताई, मला खरं तर तुमचं नाव खूप आवडलं आहे. म्हणजे थेट कृष्णाशी संबंध येतो. मर्यादा ओलांडून मर्यादेत राहून ध्येय गाठणं, हे जसं कृष्णाने आपल्याला शिकवलं तसं मला वाटतं तुम्हीसुद्धा स्त्रीत्वाच्या अनेक मर्यादा ओलांडल्या आहेत, सीमोल्लंघन केलं आहे आणि एक आदर्श सगळ्यांसमोर घालून दिला आहे. आपण तुमच्या त्या वाटचालीकडे जाण्यापूर्वी मला तुमचं बालपण, तुमचं शिक्षण, तुमची कौटुंबिक परिस्थिती, आई बाबा यांच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मैत्रिणींना, हॉलमध्ये उपस्थित असलेल्या सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा उपक्रम इतक्या उत्स्फूर्तपणे घडवून आणणाऱ्या सर्व भावांना तेवढाच प्रतिसाद त्यांनी देऊन एवढा उत्स्फूर्तपणे हा उपक्रम राबवून आणतायत, त्यांचे मनापासून आभार. विचारल्याप्रमाणे एक सर्वसामान्य छोट्याशा खेड्यातली मुलगी आहे मी. म्हणजे एक अहिल्यानगर, पहिलं अहमदनगर, आत्ताचं अहिल्यानगर, त्याच्यामधला राहुरी तालुका आहे. त्यातलं राहुरी फॅक्टरी या ठिकाणी बालपण गेलेलं आहे. आई अशिक्षित, म्हणजे देखील माहीत नसलेली आई होती, पण नेहमीच स्वप्नांना तिने पाठबळ दिलं, नेहमीच स्वप्न घडवत राहिली. शिक्षण अजिबात नव्हतं. वडिलांचं राहुरी फॅक्टरीला जो साखर कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये एक साधं वर्कर म्हणून काम, नंतर ऑफिसर्स याच्यापर्यंत असं एक बालपण होतं. मोठी बहीण आहे, लहान भाऊ आहे घरामध्ये. एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे. जसं सर्वजणच म्हणजे पुस्तकामध्ये आजही लहान मुलांना कोणाला विचारलं तर जगातलं सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट एवढंच माहिती, तेच मलाही लहानपणी माहीत होतं. पण कधीही त्यावेळी विचारही नव्हता मनामध्ये की कधी काळी त्या टोकावर जाण्याचं धाडस मी करेल आणि त्या टोकावर मी माझं स्वतःचं एक विक्रम करेल, असं मला कधी वाटलंही नव्हतं त्यावेळेस. अतिशय बालपण आनंदात खेळात गेलं. थोडं लहानपणापासूनच एक बोल्डनेस होता. प्रत्येक ठिकाणी जिंकण्याची वृत्ती होती. खेळण्याचं एक वेड होतं. अभ्यासातही तशीच होते, तिथंही करून घ्यायला म्हणता येईल. आणि शिक्षणाचं याच्यामध्ये थोडंसं अजून त्याच्यात बालपणांमध्ये किंवा फॅमिलीबद्दल विचारताना पोलीस खात्याबद्दल सांगाल तर मी लहान असताना 7वी-8वीला होते त्यावेळेस एकमेव चॅनल होतं दूरदर्शन. त्या काळामध्ये दुसरे कुठलेही चॅनल नव्हते. तर त्यावेळेस कविता चौधरी यांची जी उडान सिरियल होती त्या सिरियलनी कुठंतरी एक वेगळं आयुष्य जगण्याचं, एक चॅलेंजिंग लाईफ म्हणा, एक थ्रिलिंग लाईफ म्हणा, एक ॲडव्हेंचरस लाईफ जगण्याचा एक कुठंतरी मानस मनामध्ये आला होता.
आणि तेव्हापासून एक असं एक खूणगाठ मनाशी बांधलेली होती की मला पोलीस खात्यामध्ये काहीतरी करायचं आहे. आणि तेव्हापासून ठरवलं होतं, त्याप्रमाणे मग एज्युकेशन झालं. एज्युकेशन नंतर म्हणजे ही वेळ येण्याची वेळ आली त्यावेळीलच, म्हणजे त्यावेळेस 1996ला वडिलांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. मग वडील ही वॉज माय रिअल हिरो, ही वॉज, इज अँड विल बी माय रिअल हिरो. माझ्या लाईफचं त्यांच्याशिवाय कोणीच नाही, माझं पानही त्यांच्या वाचून हालत नव्हतं असं म्हणजे व्हेरी क्लोज टू मी. माझ्या आईपेक्षाही जास्त माझे वडील माझ्या खूप जवळ, प्रत्येक मुलीचे वडीलच जवळचे असतात, फक्त माझीच गोष्ट नाही. पण माझे खूप होते, म्हणजे माझं सर्वस्व होते. त्यांच्या जाण्याचा आघात पण इतका होता की एक वेगळ्या विश्वात मी हरवलेले होते. पण पुन्हा परत याच्यात आले आणि मग एक ध्येय ठरलं होतं की त्या वडिलांचं ज्यांच्या पोटी जन्म, म्हणजे आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला, वडील आज नाही आहे, त्या वडिलांचं नाव कुठंतरी एक वेगळ्या ठिकाणी नेऊन पोचवायचं, एक ध्रुवताऱ्यासारखं अढळ की ज्याला कोणीही हलवू शकणार नाही. माउंट एव्हरेस्टच्या जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा कुठं नाव घेतलं जाईल की बाबा माउंट एव्हरेस्ट करणारी महाराष्ट्र पोलीस दलातील पहिली महिला कोण, तर ती द्वारका मुलगी कुणाची, तर विश्वनाथ डोखे आणि भागीरथी डोखे हे जगानं ओळखावं, हा एकमेव हेतू होता आणि एकमेव ध्येय होतं. त्या ध्येयाने प्रेरित होऊन हा सगळा प्रवास सुरू झाला होता. वाह वाह वाह, क्या बात. सन इज फॉर लाईफ अँड वाईफ अँड डॉक्टर इज फॉर लाईफ. म्हणजे डॉटर इज नॉट टेन्शन, इट इज इक्वल टू 10 सन्स असं म्हटलं पाहिजे. एक्झॅक्टली. सो प्रज्ञा, आमच्या सगळ्यांमधला तरुण चेहरा. तर माझा थेट प्रश्न आहे, आता वृत्तनिवेदिका म्हणून तुम्ही काम करताय, तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कॅमेरा फेस करावा लागला त्यावेळची मनस्थिती आम्हाला जाणून घ्यायची. सगळ्यांना नमस्कार. आणि जसं तुम्ही म्हणालात की तरुण चेहरा, तर मी वयाने आणि अनुभवाने तुमच्या सगळ्यांपेक्षा इकडे आत्ता लहान आहे आणि तुम्ही मला हक्काने अगं करू शकता, मला ते जास्त आवडेल. मगाशी निशिगंधाताईंनी गजाननाला नमस्कार करून सुरुवात केली आणि तुम्ही मला विचारलं की पहिल्यांदा कॅमेरा फेस करताना काय वाटलं. सो मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला त्याच्यामागे सगळ्यात मोठा आशीर्वाद हा गणपती बाप्पाचाच होता. कारण का ABP माझाचा बाप्पा माझा नावाचा एक गणपतीमधला विशेष कार्यक्रम असतो आणि माझे संपादक राजीव खांडेकर सर त्यांनी खूप विश्वासाने सांगितलं की हा कार्यक्रम तू कर. आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा कॅमेरा फेस करत होते. अर्थात टेन्शन होतं, म्हणजे तेव्हा काय, आजही ज्यावेळी स्टँड बाय 30 सेकंड्स हे ज्यावेळी मी कानात ऐकते तेव्हा माझ्या पोटात तेवढाच गोळा आलेला असतो की आता पुढे आपल्याला बातम्या सांगायच्या आहेत. त्यामुळे तो नेहमीचाच पोटातला गोळा, हाताची थरथर, हाताला आलेला घाम, हीच परिस्थिती जी आज असते तीच तेव्हाही होती. पण गणपती बाप्पाच्या एका श्लोकाने त्या कार्यक्रमाची सुरुवात केली तेव्हा गणपती बाप्पाने तथास्तू म्हटलं आणि तो आशीर्वाद आजही माझ्यासोबत आहे. म्हणून आजवरचा प्रवास झाला आहे आणि तो इथवर आलेला आहे की आज इथे बसून तुमच्या सगळ्यांशी बोलायची संधी मिळाली आहे. वा. निशिगंधाताई, मला असं ऐकण्यात आलं की पहिली का दुसरीमध्ये तुम्ही कविता करायला सुरुवात केली आणि ती प्रसिद्ध झाली, अनेकांना म्हणजे छापून आली, अनेकांना ती आवडली. आणि तो एक किस्सा हवा आहे. आणि शांताबाई शेळक्यांसोबत तुमचं पण खूप छान म्हणजे एक मैत्र होतं, मैत्रच म्हणते मी, त्याबद्दल पण थोडं जाणून घ्यायचं आहे. ठाणे वैभव आणि कौशल्याचे आभार मानते की हा खरं तर हृदय संवाद मनाच्या कुपीत अत्तरासारखा मी सोबत घेऊन जाणार आहे. मला इतकं कौतुक वाटलं ना तुमचं ऐकून. माझं जाऊ द्या हो टिंबमध्ये, माउंट एव्हरेस्ट आम्ही फक्त विमानातनं पाहिलं आहे हो. म्हणजे विलक्षण आहे. अँड मॅम, यू आर नॉट जस्ट क्रिएटिंग अ स्टुडंट, यू आर क्रिएटिंग जनरेशन्स. आय मीन इट्स सच अन अचीवमेंट. आणि ऑनेस्टली सांगते, आता आपण सगळेजण ग्लोबल सिटिझन्स आहोत. जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तरी आपली एक स्वतंत्र ओळख आहे की आपण भारतीय आहोत आणि त्या ओळखीने आपल्याकडे बघितलं जातं. म्हणजे यू जस्ट मेन्शन दॅट यू आर गोइंग टू पब्लिश युअर बुक ऑन 5th of September. So in advance a lot of, I mean, good wishes for your book. But to again, you know, quote Dr. Sarvapalli Radhakrishnan, once you have the roots of culture, the wings of freedom should not be feared. आणि हीच आपली प्रत्येकाची आणि प्रत्येकीची ओळख आहे.
आणि आज आपण महिला दिन साजरा करतोय म्हणून म्हणजे रागवू नकोस, मी तुझ्या प्रश्नाकडे येणारच आहे, कारण ते सापडतंच ग कुठेतरी. कसं आहे ना की इथे महिला दिन साजरा करताना हे नाही आहे की त्यांनी लोटा फेकून मारला तर मी भांडं फेकून मारलं पाहिजेच, बिलकुल नाही. किंवा तिने उंबरठा ओलांडला, तिने त्याच्यापेक्षा जास्त कमावलं म्हणजेच ती कर्तृत्ववान, असंही बिलकुल नाही. पण प्रांजळपणे मला असं वाटतं की आजच्या जगामध्ये तो किंवा ती, जास्त करून ती, जर वृक्ष म्हणून फुलण्याची क्षमता असेल तर स्वतःच्याच हाताने स्वतःच्या स्त्रीत्वाचा, स्वत्वाचा, पूर्णत्वाचा, प्रभुत्वाचा इवलासा बोन्साय करून आपल्या घरातल्या कोनाड्या कोपऱ्यात सुशोभित करू नये. वृक्ष म्हणून फुलावं. शांताबाईंबद्दल बोलायचं झालं तर त्या इतक्या ग्रेट होत्या, त्यांची स्मरणशक्ती इतकी ओजस्वी होती आणि सरोजिनी बाबरांवरचं त्यांचं प्रचंड प्रेम होतं बरं का. म्हणजे गदिमांनी शांताबाईंना लिरिक्स लिहायला शिकवल्या होत्या त्यांच्या बंगल्यामध्ये, त्या काही आठवणी. आणि त्यांची ना स्वतंत्र कवितांची 7 पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये त्यांचा हायकू, तांका, लिरिक्स हे काही नाही. नन ऑफ देम आर इन्क्लुडेड इन दॅट. इट्स इंडिपेंडंट पोएट्री. आणि तेव्हा त्यांची इच्छा होती की त्यांच्या या पुस्तकांवरती मी रिसर्च करावा, म्हणून आत्ता माझी 4थी डॉक्टरेट त्यांच्या पुस्तकांवर करते आहे. आणि कविता लिहायला शिकले तर पहिली कविता केली 2रीत असताना. आई आमची लिहायची त्यामुळे लिहिती झाले. आणि र ला र, ट ला ट जोडून ती अर्थात कविता होती. किशोर नावाचं एक मासिक निघायचं, त्याच्यामध्ये ती छापून आली होती आणि अशी सुरुवात झाली. आठवते? अगं का नाही आठवणार ती कविता. आई म्हणते तू आहेस हट्टी, बाबा म्हणतात तू आहेस नकटी, मी नाही हट्टी, मी नाही नकटी, मी तर आहे सगळ्यात धाकटी, म्हणून चिडवणाऱ्या आई बाबांची मी बाई घेतली कट्टी. अशी कविता होती. आणि शिक्षण इंग्रजी माध्यमातलं होतं त्यामुळे लिहिता येत नव्हतं मराठी, फक्त श्रवण भक्ती होती, कारण घरातलं वातावरण अगदी विशुद्ध मराठी होतं. नऊवारी पातळ नेसणारी धुतल्या तांदळासारखी गोरी पान माझी आजी होती. आणि तिच्याबद्दल सांगते थोडं. स्त्री शक्ती. आजीचा धाकटा भाऊ सावरकरांबरोबर भूमिगत असायचा. हे नाशिकचे, भगूरचे सावरकर. आणि तो भूमिगत असायचा आणि आजीचे वडील वैद्य होते, कोकणस्थ ब्राह्मण होते, गोगटे. तर त्यांचे असे छोटे छोटे बंगली असते ना, अशी तशी 2 मजली घरं होती त्या काळी नाशकामध्ये. आणि कसे भूमिगत असायचे हे लोक, स्वातंत्र्य सैनिक. तर पाटीचा संडास डोक्यावरती घेऊन भूमिगत असायचे. आणि धर्म बुडवला म्हणून वडील जेवायला वाढायचे नाहीत. काय करतोय विचारांमध्ये अंतर होतं. त्यावेळेला आजीची आई मागच्या दरवाज्यातनं या सगळ्यांना घरी घेऊन वडिलांना समोर बोलत गुंगवत ठेवायचं आणि त्यांना जेवण वाढायचे. शक्ती जी असते ना ती आरसपानी आपल्या कृतीतनं इतकी सहज अनाहूतपणे होते. आणि तिथेच कळतं की स्त्रीचं प्राबल्य हे प्रवाही आहे. त्याला काळाचं, वेळेचं, वयाचं, शिक्षणाचं, वर्णाचं, कशाचंही कुंपण नसतं, कारण ती फक्त स्त्री असते, म्हणजे सृजनशील असते आणि विलक्षण असते. असं वाटते ताई तुम्हालाच ऐकत राहावं, इतकं छान सगळं उघवत आणि एकातून एक शिक्षिकेची मुलगी आहे ना. पण आता शांताबाईंचा विषय निघालाय आणि खरं तर माझ्या मनात आता तुमच्याबद्दल हां शांताबाई ज्या होत्या ना त्या इतक्या गोड होत्या ना. नऊवारी पातळ नेसायच्या, ठसठशीत बंदा रुपया इतकं कुंकू लावायच्या. आणि असं काही शृंगारिक लिहिलं ना आणि वाचून दाखवलं की म्हणायच्या, कुणाला वाटेल ही बाई नऊवारी पातळ नेसते, कुंकू लावते, कशी मितभाषी आणि विद्वाने, आणि असं लिहिते. पण काय लिहायच्या विलक्षण. आपल्या ठाण्याच्या प्रथम नागरिक अर्थातच महापौर मॅडम शर्मिलाताई पिंपळवकर यांचं आगमन झालेलं आहे. खास महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित कौशल्य हॉस्पिटल आणि ठाणे वैभव यांच्या वतीनं आयोजित सर्व महिलांना शुभेच्छा देण्यासाठी आज त्या आवर्जून उपस्थित राहिल्यात. आपल्या सर्वांच्या वतीने जोरदार टाळ्या वाजवून आपण शर्मिलाताईंचं स्वागत करूयात. आणि ठाणे वैभव आणि कौशल्याच्या वतीने
मान्यवरांना विनंती आहे की आपण शर्मिलाताईंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूयात. डॉक्टर समीप आणि निखिलजी दोघांनाही विनंती की आपण कृपया शर्मिलाताईंचं आपल्या सर्वांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूयात. दडपून गेलो आपण. आता तो 35 वर गेला. आई या. निखिल तुम्ही या ना इकडे याबद्दल या. नाही नाही प्लेट्स दे ना. धन्यवाद. सर्वांना विनंती की ग्रुप आपण आसनस्थ व्हावं आणि शर्मिलाताई इतक्या व्यस्त दिनक्रमातून आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिल्या, त्यामुळे आपला अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि आम्हा सगळ्यांशी आपण संवाद साधावा अशी विनंती. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्याकडे पाहुण्या म्हणून निशिगंधाताई आल्या आहेत. आपण सर्वांनी त्यांना चित्रपटांमध्ये पाहिलं आहे, काही लोकांनी प्रत्यक्षात पाहिलं, तसं मी पण प्रत्यक्षातच पाहते. त्यांना खूप आनंद होतो आहे. आणि आज आपल्या महिला मला वाटतं चूल आणि मूलपर्यंत न राहता आजची महिला ही आकाशापर्यंत भरारी घेतलेली आहे. पण तरीही अजूनही कुठे कुठे काही काही ठिकाणी सक्षमीकरणाची जी गरज आहे ती आपल्या महिला, मला वाटतं महिलांच्या माध्यमातूनच महिला त्यांच्यासाठी काम करत आहेत. बरेच संस्था आहेत ज्या महिलांसाठी काम करत आहेत. मग जास्त काही बोलणार नाही, बरेच कार्यक्रम अटेंड करायचे आहेत. पण मग तुम्हाला एवढंच सांगेल की ठाणे महापौर म्हणून महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी संधी दिली आहे काम करण्याची, ठाण्याचा विकास आजपर्यंत आपले सर्व नेते मंडळी करत आले आहेत. पण आज महापौर म्हणून मला जी संधी भेटली आहे तर त्या संधीचं नक्कीच चांगला प्रयत्न करेल काम करण्याचा. तुमच्या सर्वांची साथ आतापर्यंत मी कोपरी विभागामधून 2 टर्म नगरसेविका आणि महापौर म्हणून तिकडून निवडून आली. ज्या कोपरीच्या माझ्या जनतेने, माझ्या सर्व पक्ष मंडळीने जी मला प्रेम आणि पाठिंबा दिला पुढे जाण्यासाठी, तर त्यांचं पण मी धन्यवाद खरंच सर्वांच्या वतीने मानेल. कारण असं म्हणतात की सर्वप्रथम आपल्याला जाणून घेण्यासाठी आपल्या प्रभागातली लोक खूप महत्त्वाची असतात आणि त्यांनी तो पाठिंबा गेली 25 वर्ष माझे पती रोहित पिंपलोलकर यांनी जी समाजसेवा केली आहे त्या माध्यमातूनच मला वाटतं आज महापौरपद म्हणून साहेबांनी संधी दिली आहे. आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची, ठाणेकरांची साथ पण मला तेवढीच महत्त्वाची आहे. आज ज्या ठिकाणी मी जाती आहे तर महिला म्हणून तर खरंच कौतुक तर होतच आहे. पण एक शेड्यूल कास्ट म्हणून माझी खरं तर बिनविरोध महापौर म्हणून निवड झाली. तर आज जय भीम समाजाची मी मुलगी महापौर म्हणून गेली 30 वर्षानंतर शेड्यूल कास्ट आपला बसलेला आहे आणि त्याचाही मला अभिमान वाटतोय. प्रत्येक शहरामध्ये, विभागामध्ये कार्य करत असताना आता लोकांचं एवढं भरभरून प्रेम मिळतंय ज्याची कधीही अपेक्षा केली नाही. कारण जेव्हा आपण कुठेतरी नवीन चेहरा मॅडम आपल्याला जेव्हा दिसतो तेव्हा लोक थोडंसं लांब आपल्यापासून राहतात. पण असं मला या ठाणे शहराच्या जनतेकडून, माणसांकडून, माझ्या लोकांकडून जाणवलेलं नाही. जिथेही गेली आहे तिथे भरभरून प्रेम भेटलं आहे. एवढंच म्हणेल की या दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि पूर्ण महिला वर्गांनी मला माहीत आहे की महिला जेव्हा बाहेर पडते त्यावेळेला ती घरातलं अजूनही बाहेर असली तरी ती घरात मुलांना कॉल करून की बाबा कुठे आहे तुम्ही, आपल्या स्वतःच्या नवऱ्याला, घर कुटुंबाला, जेवढे सासू सासरे त्यांच्या सर्वांच्या जबाबदाऱ्या
पार करून ती येत असते. जरी बाहेर असले तरी मी कितीतरी अधिकाऱ्यांना असं बघितलंय की कॉल करून की मग मुलं कुठे आहेत, काय कुठे. तर घरची पण जबाबदारी तेवढीच आहे आणि समाजाची पण जबाबदारी तेवढ्याच ह्याने ती पेलती आहे. तर खरंच अभिमानास्पद आहे. या सर्व माझ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा देईल. इथेच थांबेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आशाताई, आपणास विनंती करते की आपल्या सर्वांच्या वतीने आणि सोहनी मॅम, आपणासही विनंती आहे की आपण शर्मिलाताईंना आपल्या सर्वांच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करूयात. या या समीर, हे तो माननीय महापौरताईंचा मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आपल्या या परिसंवादाला आपण पुन्हा सुरू करतोय आता. एक कविता आहे बरं का महिलांसाठी. त्याचं सुख तिचं सुख तिच्या ओंजळीनं झेललं, त्याचं स्वप्न तिचं स्वप्न तिच्या पापणीनं पेललं. आभाळा एवढं मन तिचं, धर तिचा तन मंत्र, नावापुढे नाव त्याचं, स्वतंत्र अस्तित्व फक्त नाममात्र. ऊन सावली संसाराची तिच्या पदरावर जाळीदार होते, ऊन सावली संसाराची तिच्या पदरावर जाळीदार होते. यश अपयश जीवलगाचे तिच्या डोळ्यात पाणीदार होते. आई लेक सून सखी ध्येय फक्त कर्तव्यपूर्ती, संस्कार वेदीवरची ती म्हणजे त्यागमूर्ती. तरीही सख्यांनो, आजची स्त्री असली जरी गर्ती, मी मानते तिला सशक्त स्त्री करती. अशा स्त्रीत्वाला, अशा स्वत्वाला, अशा प्रभुत्वाला, अशा मातृत्वाला, अशा पूर्णत्वाला माझा मानाचा मुजरा. खूपच छान. आणि पुढचा प्रश्न आपण पुन्हा, रेवती मैम आपके लिए. ऐसे कहा जाता है कि स्त्री जन्म नहीं लेती, स्त्री बनाई जाती है. सोशल एस्पेक्ट वगैरह हम देखेंगे. तो एक महिला के रूप में शिक्षा के क्षेत्र में काम करते समय आपको कौन कौन सी चुनौतियाँ सामने आई और उन्हें आपने कैसे डील किया एज अ लेडी करके, कौन कौन सी चुनौतियाँ थी? मुझे लगता है कि हर आदमी या हर मनुष्य को चुनौतियाँ आती हैं. यदि वी कन्वर्ट ऑल आवर struggles to an opportunity, you grow. So this is not whether it is a woman or a man, it is for anyone. So I think it's very important for us to take all our challenges, convert that into a woman. We just heard her speaking about the family she came from and how she was inspired. That's exactly all difficulties. She has transformed that into an opportunity, made use of that opportunity to go across. So we all feel successful women or successful people are those who may not have difficulties at all. Wow. They just got it very easily. It is not so. हर एक आदमी गिरता है. यदि वे उठ के वापस चलता है या दौड़ता है, वो सक्सेसफुल हो जाता है. यदि वो बैठा रहता है तो वो अनसक्सेसफुल है. So I think that is the message that I'd like to give. And personally for me, I've had so many challenges. Okay, but no one in the world will know what challenges we face, because I don't think my challenges can be found, or solutions can be found for my challenges by somebody else. I have to find solutions to my own problems. If I don't find a solution to my problem, there was no problem at all.
Okay, it is all in your mind. So first, if we accept that, we will challenge and take anything on. So Singhania School was one single school. I promised my chairman that in 10 years we'll transform and we'll have more schools. And maybe I did it a little too fast. He didn't expect it. 10 years, 10 schools. That's what I did. I am a teacher at heart. I am an educator at heart. I'm an educationist to the core. But I started Raymond's first edtech industry called Singhania Quest Plus. I started it. I started Shaping Therapies as a part of an outreach for children, and I did that. And when I did 10 schools of Singhania, I say this, I am an educator, I am no businessman. Yet, I made one understanding that पैसा हर आदमी को चाहिए if you have to expand. तो what do you do of your schools? Make it self-sustainable. जो भी हम business करते हैं, we should be dependent on ourselves, not on somebody else. यदि हम independent होंगे अपने thought में, अपने vision में, अपने purpose में, ज़रूरी है कि अपना purpose clear हो, अपना विजन क्लियर हो, अपना एजेंसी हो. एजेंसी मतलब पाथ, जिस रास्ते से हमको चलना है. ओके, हमारे पास स्किल सेट्स हो जिससे कि हमारे पास ये सब मैनेज करने के लिए एबिलिटी हो. एंड देन यू हैव अ गुड माइंड सेट कि एटीट्यूड जो भी आएगा चैलेंजेस निकल जाएगा, ये भी एक दिन निकलेगा. एंड द लास्ट फॉर ऑल वुमेन आई वुड लाइक टू से दिस कि आप कभी भी सेल्फ पिटी मत करो. मैंने ये सब सेक्रीफाइस किया है. You have a choice in life to make it or not make it. Make your choice. If you decide to make it, don't talk about sacrifices you made. That's life. There was a statement which I had read by, I mean, it was said and quoted by Hillary Clinton, you know, that really took something away from me while she was talking about Indian women, and it's in black and white. It deterred me from liking that personality henceforth. She said that Indian women are like goats, glorified and taken to a slaughterhouse. I said, this is such a wrong image of an Indian woman, and a woman of her stature should not have voiced it. I just एक और बात है कि we think the International Women's Day celebrating women. I think it's about celebrating reflections. कि हम अभी इन्होंने भी अपने बारे में बताया, इन्होंने भी बताया अपने बारे में, the journey, the first fright she had on seeing, facing the television. These reflections are very important for us. क्योंकि ये reflections हमको अपने great grandmothers, mothers के बारे में बताती है. They have done something. They didn't have the opportunities we have. They didn't have the education we had. But they were the most successful women, because if all of us are sitting over here, we would not be sitting if they were not very visionaries. Okay? Privilege. It's okay. You talked about great-grandmother, mother, but I would like to say something about also mother-in-law, because she is sitting right there. My mother is also there, and my auntie is also there. Absolutely. Wow. So these three women are my role model. Absolutely. मैं उनकी तरफ देखती हूँ और मैं खुद को ये बताती हूँ कि मुझे थकना नहीं है, क्योंकि वो भी काम करती है, मैं भी काम करती हूँ. अगर वो नहीं थकती है तो मुझे थकने का कोई अधिकार नहीं है. क्या बात होते. एक किस्सा आहे बरं का गं. आपण आज महिला दिनाबद्दल बोलतोय ना. डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि काशीबाई कानिटकर या अगदी घट्ट मैत्रिणी होत्या. हां मॅम, यू अंडरस्टँड मराठी ना कम्प्लिटली ना? हां, या ओके. हां, थँक्यू सो मच डिअर. अदरवाईज आय वुड फील, आय मीन आय एम like a goldfish popped out of the pond. No, that's not the feeling. Yeah, true. So काशीबाई कानिटकर आणि डॉक्टर आनंदीबाई जोशी या घट्ट मैत्रिणी होत्या आणि पुण्याच्या रस्त्यावरनं चालत होत्या. त्या काळी, ज्या काळी महिलांना शिक्षणही म्हणजे दुरापास्त होतं आणि म्हणजे शिकावं हा गुन्हा असं समजलं जायचं. आता पुण्याच्या रस्त्यावरती एका माणसाने त्यांना दगड मारला, जो चिखलातनं उचलून मारलेला होता बरं का. आणि दगड मारला, आणि आता हे कसं म्हणणार, तुम्ही शिकताय म्हणून दगड मारला.
पुण्याचे रस्ते होते ना ते, शिक्षण पंढरी. असं कसं म्हणणार? तर तो काय म्हणाला की लाज नाही वाटत? बाई माणूस तुम्ही आणि डोक्यावर छत्री आणि पायात चप्पल घालता. सुचलं नसेल ना एकदम काय बोलायचं ते. तर काशीबाई वळल्या, काशीबाई कानिटकर पहिल्या कादंबरीकार मराठीतल्या, आणि डॉक्टर आनंदीबाई जोशी तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. तर काशीबाई वळल्या आणि म्हणाल्या, का रे बाबा, बाईच्या पायाला काही उन्हं भाजत नाही की डोक्याला चटके बसत नाहीत? आणि बाई माणूस म्हणतोस ना, मग बाईला माणसासारखं नाही वागवता येत? सो व्हॉट यू सेड ना प्रज्ञा, तू जे बोललीस ना, त्यांनी ते सोसलं म्हणून आज आपण अशा स्वयंसिद्धा म्हणून मिरवतोय. कारण खरंच तो उंबरठा ओलांडताना कित्येकांनी किती कष्ट, अवहेलना, अपमान हे झेललेले आहेत, हे म्हणजे मोजताच येणार नाहीत. म्हणजे अजून एक सांगते की आता आपण म्हणतो की इतक्या डिग्र्या आहे ते, कुणी डिग्र्यांची किती टिंब लावली, यापेक्षा अजूनही हेच सत्य आहे की आयुष्याच्या विद्यापीठात आपण किती माणसं वाचायला शिकतो, आपले यश, अपयश आणि अपमान कसे वाचायला शिकतो, ह्याच्यावरतीच आपलं माणूसपण, मोठेपण आणि असणं हे सिद्ध होतं असं वाटतं मला. म्हणजे तुम्ही म्हणालात ना की त्यांनी ते सोचलं म्हणून आत्ता आपण इकडे आहोत. म्हणजे अनेक सामाजिक स्तरातल्या स्त्रिया आणि त्यांच्या समस्या रोज मी खूप जवळून पाहते, आणि अनेक महिला अशा असतात की नाही, मला हे सोसावं लागलं ना तर मी माझ्या सुनेला पण हे सोसायला भाग पाडेन, किंवा उलट असेल नाही, अजूनही खूप स्तरामध्ये असं आहे की अशी मानसिकता आहे. आणि आज आपण चौघीजणी इकडे प्रत्येक एका फील्डला रिप्रेझेंट करतोय, पण खूप महिला अशाही आज आहेत सामाजिक स्तरामध्ये की ज्यांना जे प्रिव्हिलेज्ड शहरातल्या महिलांना मिळतं ते प्रिव्हिलेज ग्रामीण भागातल्या महिलांना नाही मिळत. म्हणजे बिईंग अ पोलीस पर्सन तुम्हाला हे कळत असेल की समाजातल्या ज्या उपेक्षित महिला आहेत, आपण खूप पटकन महिलांना सांगतो की तू बाहेर पड, तू लढ, तू उभी राहा, तू खमकी हो, पण या सगळ्यासाठी जो एक बेसिक मोराल सपोर्ट जो घरातून मिळणं गरजेचं असतं तो अनेक महिलांना मिळत नाही, आणि आपल्याला तो मिळाला म्हणून आपण इथवर पोहोचू शकलो. सो म्हणजे खरंच आज माझे फॅमिली मेंबर्स इकडे समोर बसलेले आहेत. माय हजबंड इज ऑल्सो देअर, ही इज लिसनिंग मी. माझे बाबा तिकडे आहेत, ते पत्रकार आहेत स्वतः, आणि खरं तर माझ्या पत्रकारितेचा प्रवास तिथून सुरू झाला. म्हणजे कॅमेरा फेस करणं खूप दूरची गोष्ट, पण फोनवरून पेपरची डेडलाईन, त्याच्यानंतर ही बातमी इकडे लाव, ती बातमी तिकडे लाव, ह्याच्यासाठी सुरू असलेली धडपड ही सगळी, किंवा एखाद्या बातमीमागची बातमी, हे सगळं मी त्यांच्याकडे पाहून शिकले. माझ्या संपूर्ण करिअरला इथे बसलेल्या प्रत्येकाने खूप सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी इथे आहे. पण हे प्रिव्हिलेज आज माझ्याकडे आहे. पण जेव्हा मी बातम्या देत असते आणि म्हणजे देशातल्या तर जाऊ देच, राज्यातल्या महिलांची पण जी अवस्था आहे ती खूप जास्त दयनीय आहे आत्ताच्या घडीला सुद्धा. महिला आयोग आहे, आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण बोलतोय, पण तो महिला आयोग खरंच किती कृतिशील आहे आणि खरंच किती कार्यशील आहे आणि त्याही पलीकडे जाऊन किती संवेदनशील आहे, हा प्रश्न माझ्या मनात कायम उभा राहतो. तुम्हाला कदाचित आणि तुम्हालाही कदाचित कळत असेल मी काय अनुषंगाने आज इथे बोलतेय. सो मला असं वाटतं की महिला दिन महिला दिन महिला दिन म्हणत असताना फक्त एका दिवसाचा तो सोहळा नाही, तर आणि ज्या प्रिव्हिलेज महिला आहेत त्यांना फक्त ऐकणं किंवा त्यांना समोर आणणं नाही, तर ज्या तळागाळातल्या महिला आहेत, ज्या रोजच्या 100 रुपयांसाठी सुद्धा खूप जास्त झगडत आहेत, खूप जास्त मरमर मेहनत करतायत आणि पोटच्या पोरांना सांभाळून न कमवणाऱ्या नवऱ्याला सुद्धा सांभाळतायत जस्ट बिकॉज तो नवरा आहे म्हणून, त्यांच्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना होणं. आणि पुन्हा महिला आयोगाबद्दल बोलेन की महिला आयोगाने त्यांचे जे अधिकार आहेत ते पूर्ण क्षमतेनं वापरणं. आम्ही त्या प्रकरणाची माहिती घेतली, आम्ही कारवाई करू, इतपुरतं मर्यादित न राहता खरंच ती कारवाई करणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि आपण महिला आयोग आहोत हे सिद्ध करणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. वा, सगळ्यांनी सगळ्यांच्या बाबतीतल्या आयुष्यातल्या महिलांबद्दल सांगितलं. मलाही कुठंतरी सांगणं खूप म्हणजे वाटलं, मला ते मनातून बोलावं असं. मी जसं सुरुवात केली सांगताना, स्वतःबद्दल सांगताना सांगितले की आईला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता, पण दोघी बहिणी आम्ही, माझी मोठी बहीण आता DYSP आहे, मी PI आहे, तर दोघी बहिणी आणि नंतर एक लहान भाऊ आहे, तर कधीही तिने आडकाठी आणली नाही शिक्षणामध्ये
तिने नेहमी पाठबळ दिलं. तिला शिक्षण माहीत नाही, तिला अक्षराचा गंध नाही, पण आमच्या शिक्षणाच्या कधीही ती आड आली नाही. आणि ती एक महिला आहे जी माझ्या माउंटेनिअरिंगच्या जर्नीची इन्स्पिरेशन मी मानते. कारण की वयाच्या 80व्या वर्षी 82मध्ये मी तिला मिस केलं, माझ्या लाईफमधनं ती गेली, पण 82मध्ये तिला आजारामधनं 3.5 महिन्याच्या प्रदीर्घ आजारामधनं उठून पुन्हा वॉकरवर चालताना मी बघितलं की 80मध्ये देखील ती विल पॉवर, जगण्याची जी जिद्द म्हणतो ना आपण ती, तर ती विल पॉवर पाहून तिच्याकडनं, म्हणजे तिला माउंटेनिअरिंग कधीच कळालं नाही. म्हणजे जर आज तुमच्यापैकी कुणाला जर म्हटलं की बाबा तुमच्या मुलाला तुम्हाला माउंट एव्हरेस्टच्या टोकावर, तर प्रत्येक आई म्हणेल बाबा थांबून घे, जाऊ नको, कारण की तिथं मृत्यू आहे. प्रत्येकीला माहिती आहे, पण तिला शिक्षणाचा गंधच नाही, त्याच्यामुळे तिला माउंटन कधीच माहीत नव्हता. त्याच्यामुळे तिला काहीच नाही, फक्त तिला काय आनंद होता की माउंटनमध्ये जाऊन आल्यानंतर मुलीच्या चेहऱ्यावर आनंद असतो. आणि त्या आनंदासाठी ती नेहमी तिचं पाठबळ असायचं की सुखरूप माउंटनमध्ये जा, आणि म्हणजे हसत हसत माउंटनमध्ये जा आणि सुखरूप परत खाली ये, असा नेहमी तिचा आशीर्वाद असायचा. दुसरा काहीही आशीर्वाद तिने दिला नाही. हां, पण एक मिनिट द्वारकाताई, त्यासाठी एक म्हणजे माझ्या मनातला प्रश्न की माउंट एव्हरेस्टचे जेव्हा आम्ही व्हिडिओज किंवा इतर क्लिपिंग्स ऐकतो तेव्हा राईड करताना वर बरेचसे मृतदेह तिथे दिसतात. अगदी बरोबर. आणि जेव्हा ते पहिल्यांदा तुम्ही पाहिलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं? आणि ते समोर आजूबाजूला ते डेड बॉडीज असतानाही आता आपणही त्याच मार्गाने चाललो, कुठेतरी ती अनामिक भीती असणार. काय, कसं वाटलं आणि कसं केलं ते सगळं? टू बी व्हेरी फ्रँक, मनामध्ये भीती कुठंच नव्हती. माझ्या प्रवासात मी डेड बॉडीज बरोबर माझा प्रवास पण झाला आणि उतरणंही झालं. पण मी ज्या प्रवासाला निघालेले आहे त्या प्रवासावरनं मी परत येईल अथवा नाही याची शाश्वती नाही आहे. कारण की तो प्रवास असा आहे, तुम्ही इतर कुठल्याही ठिकाणाला कुणालाही चॅलेंज करणं, यू आर डिरेक्टली चॅलेंजिंग टू द नेचर. निसर्ग म्हणतोय की ते ठिकाण तुम्हाला राहण्यायोग्य नाही, ते तुम्हाला ठिकाण येण्यायोग्य नाही, अशा ठिकाणी तुम्ही जाताय, म्हणजे तुम्ही निसर्गाला चॅलेंज करताय. तर त्याच्यामुळं तिथून तुम्ही परत याल की नाही, कारण की मी सगळ्यांना सांगताना सांगते की बाबा तुम्ही सगळे, इट इज अल्सो वन काइंड ऑफ ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स, पण त्याला तेवढी पॉप्युलॅरिटी भारतात नाही आहे. म्हणजे ते दुर्दैव आहे म्हणावं लागेल. पण बाकीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे कितीतरी खेळांचं खूप स्तोम आहे, पण त्या प्रत्येक खेळासाठी वेगवेगळ्या फेसिलिटीज अवेलेबल आहे, मेडिकल फेसिलिटीज आहे किंवा काही असेल, कोच असेल, फिटनेस असेल, डाएट असेल, सगळं काही अवेलेबिलिटी आहे. पण आम्हाला एक ठराविक जर्नी, बेस कॅम्प नंतरचा प्रवास सोडल्यानंतर मेडिकल फेसिलिटीसुद्धा तिथं पॉसिबल नाही आहे. एक तुमचा कॅम्प 2 सोडल्यानंतर कॅम्प 2 पर्यंत तुम्हाला रेस्क्यू करायला हेली, जर कॅम्प 2 पर्यंत तुमच्या जर्नीमध्ये तुम्हाला काही त्रास झाला, जो मला 2022मध्ये झाला होता, पल्मनरी एडिमा झाला होता मला, तर मला तिथनं रेस्क्यू करून खाली आणावं लागलं होतं. तर कॅम्प 2ला डिटेक्ट झाला म्हणून तो पॉसिबली, मला स्वतःला त्रास जाणवत नव्हता, पण ऑक्सिजनची लेवल 34 पर्यंत आलेली होती. दॅट वॉज व्हेरी रिस्की. त्यांनी सांगितलं 100 स्टेप्स जरी पुढे घेतल्या, मी जिद्द, मला जायचंच पुढे, मला माझी, कारण की मी 22मध्ये आईला गमावलेलं होतं, आई माझ्या आयुष्यातनं गेलेली होती. मग आता वडिलांबरोबर आईला देखील मला एक जगावेगळी श्रद्धांजली द्यायची, एका भावनेनं मी तिथपर्यंत पोहोचलेले होते. तर जायचं म्हणून जायचं, तर मला सगळ्यांनी सांगितलं, दीदी इतना ध्यान में रखो, माउंटन वहीं पे है, माउंटन कहीं नहीं जा रहा है, अगले साल फिर से आना, पर अगर जिद करोगे तो डेड बॉडी ही नीचे जाएगी. मग त्यावेळेस सगळ्यांचं सांगितलं आणि भावाला पण असं वाटलं, भावाने रडून सांगितलं की पुढच्या वेळेस तुला ज्यावेळेस जायचं, समाजामध्ये तुला कुणालाही हात पसरवायला मी लावणार नाही, मी स्वतः कर्ज काढून तुझ्यासाठी उभं राहील, तू फक्त खाली ये. आणि 24मध्ये लिटरली, खरंच खोटं नाही सांगत, माझ्या स्वतःचं, कारण की आत्तापर्यंतच्या माउंटेनिअरिंगच्या करिअरमध्ये मी जवळजवळ 1.5 कोटी माझे, म्हणजे मी एक गव्हर्नमेंट, मला एक ठराविक सॅलरी आहे, आणि ज्याला माउंटेनिअरिंगचा वेळ असेल तो पोलीस खात्यातला माणूस जर पैसा घालून जर माउंटेनिअरिंग करतोय तर तो पैशाच्या मागे लागलेला नसेल, हे नक्कीच कुणीही सांगू शकतं. ज्याला पैशाचं प्रेम आहे तो स्वतःचा जीव धोक्यात नक्कीच घालणार नाही. तर अशा प्रकारे जगताना 1.5 कोटी घालते मी आजमध्ये, म्हणजे सर्वसामान्य. तर आत्ताचा जो 24चा प्रवास झाला माउंट एव्हरेस्टचा, अक्षरशः माझ्या सॅलरीतले 15, 15.5, 16 लाख, आणि भावाने 16 लाखाचं कर्ज माझ्यासाठी, तो खूप सर्वसामान्य व्यक्ती आहे, त्यांनीही लोन काढलं. त्याच्या 2 मुलांचे शिक्षण असताना देखील त्याच्या शब्दाप्रमाणे तो लहान भाऊ नसूनही आज वडिलांच्या ठिकाणी माझ्या पाठीशी तेवढाच मोठा उभा राहिला, आणि माझं स्वप्न त्यांनी ते पूर्ण केलं आहे. असं तर डेड बॉडीज पाहणं मी तेवढी स्ट्रॉंग आहे, कारण की माउंटेनिअरिंग हे जे आहे ना, म्हणजे तुमच्या 8000 शिखराची जर्नी ती 3 स्टेजेसवर असते. तुमचा फिजिकल स्ट्रेंथ तिथं टेस्टिंग होतो, तुमचा मेंटल स्ट्रेंथ होतो तिथं, आणि तिसरा पिलर असतो तो इकॉनॉमिकल पिलर असतो. तर मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असल्याशिवाय तुम्ही त्या जर्नीला किंवा त्या टोकापर्यंत जाण्याचा विचारच करू शकत नाही. आणि ज्यांनी तो डेड बॉडी पाहून तो मूव्ह होतो ना,
तो पुढचा एक स्टेपही घेऊ शकत नाही. तर ते डेड बॉडीज आहेत, असणार आहेत आपली त्याच ठिकाणी. जशी आपण खालीही एखाद्याला जशी श्रद्धांजली देतो तसं त्या व्यक्तीला, त्या आत्म्यासाठी कुठंतरी थोडीशी कृतज्ञता व्यक्त करून आपला पुढचा प्रवास. कारण की मी जर त्या ठिकाणी थांबून राहिले तर त्याच्या बाजूला मी असेल, हे पुढचं सत्य असतं. म्हणजे त्याच्यामध्ये इतकं हे आहे, कारण की 33% ऑक्सिजन आहे. आता डॉक्टर फील्डमधले इथले बरेच लोक आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 100% ऑक्सिजनमध्ये जगणं किती सोपं आहे. आणि 33% ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी तुम्हाला सर्वाईव्ह करायचं आहे. त्या ठिकाणी दॅट इज नॉट सो इझी. पण मेंटली तुम्हाला ती स्ट्रेंथ, कारण की तुमच्या बेस कॅम्प नंतरचं जर्नी, बेस कॅम्पपर्यंत तुमचं फिजिकल टेस्ट होतं. बेस कॅम्प नंतर कम्प्लिटली तुमची मेंटल स्ट्रेंथ टेस्ट होती की तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहात. तुम्ही मेंटली स्ट्रॉंग नसाल तर डेफिनेटली दॅट इज नॉट पॉसिबल टू अचीव ऑर टू कॉन्कर द माउंट एव्हरेस्ट. थँक्यू. आणखी एक आमचा सर्वसामान्यांचा प्रश्न, त्या बॉडीज तिथेच राहतात की त्या परत आणण्याची काही व्यवस्था वगैरे आहे, काय आहे नेमकं? ज्यांच्याकडनं सांगितलं जातं तशा म्हणजे घरच्यांना तो डबल एक्सपेन्स बेअर करावा लागतो. कारण की एकदा मी जसं सांगितलं कॅम्प 2 पर्यंत हेली रेस्क्यू आहे. कॅम्प 2च्या वरती कॅम्प 2 पर्यंत ती डेड बॉडी जर समजा कॅम्प 3ला किंवा कॅम्प 4ला किंवा समिटच्या जवळ हिलरी स्टेप आहे त्या ठिकाणी जर ती डेड बॉडी असेल तर त्या ठिकाणावरनं त्या कॅम्प 2 पर्यंत आणायला तो शेर्पा वर्क करतो. जो नेपाळी माणूस असतो तो सगळं ते वर्क, ती डेड बॉडी तो उचलून. आणि आपल्यालाही माहिती आहे की मेल्यानंतर ती बॉडी कशी होते, चांगली बऱ्यापैकी ती अजून ती प्रकारे तिचं वजन म्हणजे जड झालेली असते ती. अशा याच्यामध्ये त्या बर्फातनं ते क्रॅम्पन्स किंवा ते लावलेले ते बुटं त्याच्यातनं ते आणणं, तर त्याच्यामुळे तो त्याचे चार्जेस घेतो. त्याच्यासाठी डेड बॉडी नाही, त्याच्यासाठी एक वजन आहे ते. मग ते खाली आणण्याचे त्याचे चार्जेस, त्याच्यामुळे चार्जेस जास्त घेऊन जे बेअर करू शकतात ते डेड बॉडीज खाली जाणतात किंवा वर्षानुवर्ष मग ते डेड बॉडीज, कारण की त्या डेड बॉडीज तिथेच असणं. आणि आपल्याला माहिती आहे, आपल्याला जर डेड बॉडी एखादी काही नातेवाईक जर बाहेरनं यायचे असतील तर त्यासाठी जर आपल्याला काही दिवस, काही तास, काही महिने ठेवायचे असेल तर आपण काय करतो, बर्फाचा वापर करतो. तिथं नॉनस्टॉप 12ही महिने बर्फ आहे. ते ऑटोमॅटिकली प्रिझर्व्ह होते. बर्फ येणे, बर्फ पडतो, त्या बॉडीवर हे होतो, नंतर काही महिन्यांनी परत उन्हाळा आला की तो वितळणार, परत त्याच्यावर पडणार. अशा प्रकारे हा पूर्ण जर्नी कम्प्लिटली चालू असतो. पशु नाही आहेत, श्वापद नाही आहेत? नाही, श्वापद नाही. अक्षरशः बेस कॅम्पच्या नंतर म्हणजे तुम्हाला कॅम्प 3 पर्यंत काही दिसलं तर जे म्हणजे हिमालयन क्रो म्हणतो ना आपण, तेवढे फक्त ते दिसले तर कुठेतरी दिसतात. कारण की खाणार काय तिथं त्या ठिकाणाच्या याच्यामध्ये विचारलं. स्नो बेअर? नाही, नॉट ॲट ऑल. तेच आपलं स्नो बेड आणि आपण सगळं जे म्हणतो ना स्नो लेपर्ड आणि हे सगळं आहे ते खाली अजूनपर्यंतच्या जर्नीमध्ये. म्हणजे माझी आतापर्यंत मी 8000 शिखरं जी आहेत, जी डेडली म्हणल्या जातात, जी डेथ झोनमध्ये आहे, ती 3 मी आतापर्यंत केलेली आहेत. तर आतापर्यंतच्या प्रवासामध्ये मला कुठेही म्हणजे आतापर्यंत कुठेही दिसलेलं नाही. यती पण म्हणतात, ऐकून आहे यतीबद्दल, पण फक्त मी ऐकून आहे. मी स्वतः जे बघितलं नाही त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही तिथं. पण मी डेड बॉडीज तर 100%, कारण की एव्हरेस्टच्या वेळेस नाही पण आता 25मध्ये लोत्सेचा जो जगातलं 4 नंबरचं शिखर आहे त्या प्रवासाला गेले होते. भारतीयच व्यक्ती होता. मी शेवटचा समिट पुश होता. रात्री 1:30च्या सुमारास मी वरती टोकाकडे चालले होते. त्यावेळेस 3-4 शेर्पा खाली, मला वाटलं एखाद्याचं समिट झाला असेल आणि तो लवकर खाली येत असेल तर त्याला रेस्क्यू, मला असं वाटलं की एखाद्याला कोणाला इमर्जन्सी असेल म्हणून रेस्क्यू. नंतर मी ज्यावेळेस माझं त्या दिवशीचं समिट पूर्ण करून ज्यावेळेस खाली आले कॅम्प 3ला त्यावेळेस मला तिथं आल्यानंतर समजलं की तो भारतीय होता आणि तो व्यक्ती म्हणजे टॉपला जाण्याच्या अगोदरच त्याची म्हणजे तो एक्सपायर झालेला होता आणि ती डेड बॉडी पूर्णतः शेर्पा तिथून ती खाली आणली होती. मग ती म्हणजे ते कॅम्प 3 पासून कॅम्प 2 पर्यंत ती डेड बॉडी माझ्या पुढं आणि तिच्या पाठीमागं मी, असा आमचा प्रवास चालू होता. म्हणजे डेड बॉडीबरोबर प्रवास पण झालेला आहे. त्याच्यामुळे ते मेंटली खूप स्ट्रेंथ तुम्हाला स्ट्रॉंग असावं लागतं तरच माउंटेनिअरिंग लाईफमध्ये पॉसिबल आहे. कारण की सगळं एक्स्ट्रीम लागतं तिथं, तेवढं ठेवावंच लागतं आपल्याला. पण द्वारकाताई, तुमच्या एक लक्षात येते का, इथे बसलेल्या प्रत्येकाचं पण मानसिक आरोग्य किती स्ट्रॉंग आहे की ते ऐकतायत हे सगळं अगदी धडधडत्या हृदयाने. म्हणजे फक्त ऐकणं इतकं चॅलेंजिंग आहे तर प्रत्यक्षात ती कृती किती चॅलेंजिंग असेल. तुमच्या बोलण्याशी मी 100% सहमत आहे की मला ऐकतायत म्हटल्यानंतर डेफिनेटली त्यांची मेंटल स्ट्रेंथ खूप चांगले स्ट्रॉंग आहेत सगळे. आता याच्याच येते म्हणजे तुमचा पार्ट आपण कंप्लीट करू की यासाठी जी मेंटल आणि फिजिकल स्ट्रेंथ तुम्ही म्हणता त्यासाठी काय विशेष प्रयत्न करता जे आम्ही पण फॉलो करायला हवेत? सगळ्यांसाठी प्रश्नच नाही म्हणेल मी. माझं रनिंग एज आता 52 आहे. मी माउंट एव्हरेस्टचं टोक गाठलं आहे ते वयाच्या 50व्या वर्षी. म्हणजे भारतातली नाही म्हणता येणार पण महाराष्ट्रात तरी मी ज्येष्ठ गिर्यारोहक आहे जी माउंट एव्हरेस्टच्या टोकावर पोहोचलेली आहे महिलांमध्ये. पुरुषांमध्ये आपलं शरद कुलकर्णी सर म्हणून आहेत, ठाण्याचेच आहेत, 62 एज आहे, त्यांनी ते कॉन्कर केलेलं आहे.
तर फिटनेसचं मी ज्यावेळेस सुरुवात केली, माउंटेनिअरिंग करायचं, माउंट एव्हरेस्ट ठरवलं, 23 नंतरचा जर्नी स्टार्ट केला, तर फिटनेस काय करायचा, तर तुमची लंग्स आणि हार्टची कपॅसिटी खूप आणि खूप एक्स्ट्रीम लेवलचा तुमचा एन्ड्युरन्स आणि स्ट्रेंथ तुम्हाला असावी लागते. त्याच्यामुळं रनिंग आलं, जिमच्या ॲक्टिव्हिटीज झाल्या, परत लोड फेरी आलं, म्हणजे वेट घेऊन चालणं आहे, सगळं काही ॲक्टिव्हिटीज आहे त्या करत राहिले. त्यातनं तो एन्ड्युरन्स बिल्टअप झाला. मेंटल स्ट्रेंथसाठी फक्त आणि फक्त म्हणजे प्राणायाम राहिला आपला, मेडिटेशनच्या माध्यमातून झालं. आणि माझी जे होमिओपॅथी 10 वर्ष झाले, मी फक्त 10-12 वर्ष झाले आयुष्यामध्ये फक्त होमिओपॅथी फॉलो करते. तर माझ्या डॉक्टरांकडनं मला सांगणं होतं की बाबा हा जो जर्नी आहे त्या बेस कॅम्प नंतरच्या प्रत्येक स्टेपवर तुझी मेंटल स्ट्रेंथ, कारण की तू स्वतःशी संवाद साधणार आहेस, एक एक पाऊल उचलताना तू स्वतःच्या पूर्ण बॉडीशी तुझा संवाद असणार आहे, तर तो शिकण्यासाठी तू विपश्यना कर. तर विपश्यनेने माझी एक मेंटल स्ट्रेंथ जी म्हणता येईल ना, मी 101% सांगू शकते ती खूप एक्स्ट्रीम लेव्हलला नेऊन ठेवलेली आहे. विपश्यनेचा आजही मी 23मध्ये कोर्स करून आल्यानंतर आजही मी त्याचा अभ्यास करते. 10 दिवसाचा कोर्स आहे, पण त्यांनी आयुष्यामध्ये एक आमूलाग्र म्हणता येईल असा बदल घडवून आणलेला आहे. आणि त्या विपश्यनेची मेंटली स्ट्रेंथ खूप एक कणखरपणा आहे. आईकडनं मिळालेली देणगी असेल म्हणा, किंवा विपश्यनेच्या माध्यमातून, मेडिटेशनच्या माध्यमातून, आणि फिजिकल तर आजही करते. आत्ताही 15-15, 16-16 किलोमीटर आठवड्यातनं 3 दिवस रन असतो माझा, आणि तो मी करत असते. खूप छान. म्हणजे इथूनच आम्ही नमस्कार करतोय तुम्हाला वाकून, म्हणजे तुमच्याकडे सगळ्यांच्या वतीने. बघून हा, वाटत नाही की तुमचं वय 52 आहे. तुमचा फिटनेस आणि ग्रेट सॅल्यूट. कार्यबाहुल्यामुळे. त्यामुळे शेवटचा प्रश्न ताई तुम्हाला विचारते की आज महिला दिनाच्या निमित्ताने तसं तुम्ही खूप छान आम्हाला सगळ्यांना सांगितलं, पण आजी, आई, स्वतः तुम्ही आणि आता ईश्वरी, अशा 4 पिढ्या तुम्ही पाहिल्यात, अनुभवल्यात. काय या प्रत्येक पिढीबद्दल सांगू शकाल? बदल प्रत्येक पिढीतला, आजीपासून ईश्वरीपर्यंत. 4 डोळ्यांनी बघू नकोस माझ्याकडे 4 पिढ्यांबद्दल. म्हणजे असं काय सांगू तुला, मला असं वाटतं आत्म्याचा ईश्वराचा. जे ईश्वर माझ्यासाठी इहलोकी करू शकला नाही ते आईनी केलं. त्याचा अर्घ्य मला असं वाटतं प्रत्येक पिढी आपल्या पुढच्या पिढीला देत असते. तसंच देण्याचा प्रयत्न मीही करते आहे. पण आत्ताची पिढी तर आपल्यालाच शिकवते. हो, अगदी नम्रपणे ना, की ते असे ग्लोबल सिटिझन्स आहेत की शॉपिंगला जाताना मला ती म्हणते प्लीज तू येऊ नकोस बरोबर, यू नो नथिंग ऑफ फॅशन. ओके, मग म्हणजे खरंच नाही कळत, त्यांच्याकडनं शिकण्यासारखं बरंच आहे. आणि मतंसुद्धा मी तुला सांगते की गरजेचं नाही आहे की मी तिला शिकवते आहे, तिच्याकडनं कित्येक गोष्टी शिकताना मला असं वाटतं राईट, बरोबर आहे, पॉईंट आहे याच्यामध्ये. सो आय थिंक जनरेशन गॅप जी होती ती 25 वर्षावरनं 7 वर्ष, 7 वर्षावरनं 3 वर्ष अशी जी काय आलेली आहे. आणि AI तर आता अजून विलक्षण होणार आहे ना, म्हणजे आई कुठली आहे, AI सगळंच हल्ली मुलं त्याला विचारतात ना. माझा भाचा आहे अमेरिकेमध्ये, तो डॉक्टर होतो आहे. मी म्हटलं विच ब्रांच डिड यू सिलेक्ट फॉर सुपर स्पेशलायझेशन ऑर स्पेशलायझेशन? तो म्हणाला ॲनेस्थेशिया. म्हटलं का रे, इतके चांगले मार्क मिळवून ॲनेस्थेशिया का? नो, विथ AI रॅपिडली ग्रोईंग पीपल हॅव देअर डॉक्टर्स इन देअर पॉकेट्स, म्हणजे जनरल. हां, पण ॲनेस्थेटिस्ट कोणी पॉकेटमध्ये घेऊन नाही जाणार. म्हटलं गुड थिंकिंग. तो ओहायोला आहे आत्ता. एक जाता जाता प्रश्न की 4थी डॉक्टरेट चालू आहे, आधीच्या 3 डॉक्टरेटचे विषय आम्हाला जाणून घ्यायचे. कशाला उगीच 3 मिनिटामध्ये 3 डॉक्टरेटचे विषय काय करायचे? मला विषय जाणून घ्यायचे, कारण किती अभ्यास त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे आपल्याला. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, पहिली 2003 सोशल हिस्ट्री, 2013 विमेन एम्पॉवरमेंट, 2021 जेंडर इक्वॉलिटी, आणि आता शांताबाई शेळके. सोड. स्वामी विवेकानंदांचं एक छान वाक्य आहे, डॉक्टर. येस, गॉट इट. आणि हे आपल्या देशात लावतात असं प्राजक्ता मला सांगते. इथे PhD लावतात डॉक्टर, आम्ही मानत नाही. यू शुड बेटर राईट अमुक PhD म्हणून. माय एल्डर सिस्टर इज इन US फॉर पास्ट 40 years. शी वॉज अ सर्जन, then oncologist, and then pursued I think 5 degrees over there. Now she trains doctors in UCLA. That's her career graph. And just a last sentence to sum up education, I think it is so apt for the occasion.
Education is not just the amount of information that is put in our brains and runs a riot there undigested all our lives. But education should be a man-making, character-making assimilation of ideas. Because if education is just equivalent to information, libraries would become the greatest saints and encyclopedias the greatest rishis in the world. हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे आणि तेच खरं आहे. काय आहे, शिक्षण हा प्रवास स्वांत सुखाय असतो, तो अंतर्मुख असतो. म्हणजे जसं मी म्हणते ना की जितकी आपली जर्नी बाहेर आहे तितकी जितकी आत असेल तितकी शिखरं जवळ येतात. अगदी बरोबर. क्या बात. ताई, आता तुमचा निरोप घ्यायचा आहे, पण तत्पूर्वी मगाशी जसा शांताबाईंचा विषय निघाला तेव्हा शांताबाई स्वतःचं वर्णन करता तुम्ही, तेच प्रॉब्लेम आहे. पण त्यातल्या ज्या 2च ओळी आहेत ना की जे फुले आकारण चिमण्या गालांवरी, त्या हास्यामधली केवळ मी माधुरी, त्या हास्यातली माधुरी म्हणजे तुम्ही आहात एवढं मात्र अगदी नक्की सांगते. खूप छान वाटलं आणि आमच्या सर्वांच्या वतीने स्मृतिचिन्हाचा कृपया आपण स्वीकार करावा. मी कौशल्य हॉस्पिटलचे डॉक्टर सोहनी आणि निखिलजी आपणास विनंती करते. आशाताई, आपणासही विनंती आहे की आपण सर्वांच्या वतीने निशिगंधताईंना महिला दिनाच्या निमित्ताने स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करूयात. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू. तू सुरेख बोलतो. थँक्यू सो मच. या ना मॅम, या. निखिलजी तुम्ही पण या. अरे थँक्यू. थँक्यू सर. बाय, टेक केअर. श्री आपल्या रेवती मॅडमचं आपल्या सर्वांच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने स्मृतिचिन्ह आणि स्नेहभेट देऊन स्वागत करावा आणि सत्कार करावा. या ना डॉक्टरकडे या, तुम्ही या इथे. निखिल तुम्ही या ना, या बाजून या. हां, पुढे. द्वारकाताई, आपणासही विनंती आहे की आपणही या सन्मानाचा आणि सत्काराचा स्वीकार करावा. आणि प्रज्ञा, तुला ही विनंती आहे की कृपया या सन्मानाचा आणि सत्काराचा तू स्वीकार करावास. जे निवेदन होतं तेही छान होतं आणि त्यामुळे खरं ह्या चर्चासत्राला रंगत आली. मला वाटतं आपण साधना मॅडमचाही सत्कार करावा. मी डॉक्टर समीप सोनी यांना विनंती करतो की साधना मॅडमचा आपण पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सत्कार करावा. आणि वैभव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या महिला दिनानिमित्ताच्या गौरव सोहळ्यास उपस्थित आपण सर्वांचं दोन्ही संस्थांच्या वतीने मी साधना जोशी मनपूर्वक आभार व्यक्त करते. खरं तर आभार म्हटलं की त्यात भार आला आणि कृतज्ञता म्हटलं की त्यात माफ करा धन्यवाद म्हटलं की वाद आला. त्यामुळे दोन्ही न मांडता तुमच्या प्रेमाच्या ऋणामध्ये त्या कृतज्ञतेमध्येच राहण्यात आम्ही जास्त धन्यता बाळगू. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते आणि पुन्हा नवीन निमित्ताने भेटतच राहू. धन्यवाद. आपला दिवस शुभ जावो.